असं कुठलंही तंत्रज्ञान जी माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करेल, एंड टेंड्स टू झिरो झालंय का? किंवा रमी किंवा असे जे ॲप्स आहेत, असे असंख्य, त्यात मी तुम्हाला अशा पद्धतीने काही चित्र दाखवेन की तुम्ही जास्त पैसे टाकाल त्याच्यात आणि तुम्हाला असं वाटेल की अरे मी तर जिंकतोय, पण ॲक्च्युली तुम्ही खर्च जास्त केलेला आहे. हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य ज्यांच्याकडे आहे आणि जे उत्तम आहे तोच त्यांना टिकणार. मरण नाही. आज नाही, 100 वर्षांनी. की माझा मुलगा 4थीत आहे, AI मधलं काय शिकू? म्हटलं काहीही नका शिकू. 8वीत आहे, काय करू? काही नका करू. 10वीच्या खालच्यांना तुम्ही खरंच शिकवू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं आपल्या साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये, जिथे आहे सद्विचारांचा मेळा जो देईल तुम्हाला आनंद वेळोवेळा. सुरू करूयात आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळा. आजचा हा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप इन्साइटफुल आहे. आमचा एक मीडियामधला एक मित्र आहे, तो जरा खूप कन्सर्न्ड होता. तो म्हणला, यार सगळं वैताग आलाय, लफडी झालीत, काय काय झालं काय? तो म्हणला, अरे आता मला जे काही आजवर जॉब्स मिळत होते किंवा आजकाल जे क्लायंट्स होते माझ्याकडचे, दोज क्लायंट्स हॅव रिड्यूस टू मार्जिनल नंबर. म्हटलं काय झालं? तो म्हणला, नाही रे, लोक आता अशा पद्धतीचे एक सेकंड ऑप्शन विचारात घेत आहेत की जो खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. तो जो ऑप्शन आहे ना, त्या ऑप्शनबद्दलच आज आपल्याला बोलायचं आहे. येस, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. खूप चर्चा आहे, खूप चर्चा आहे. नोव्हेंबर 24 ज्या वेळेला ते ChatGPT आलं आणि मग ते जे काही सुरू झालं, आता सगळ्या क्षेत्रांमध्ये काही ना काहीतरी हलचल आहे. आता हे आपण ले मॅन म्हणून चर्चा करतो, गप्पा मारतो, त्याच्यात काही अर्थ नाही. त्याला एक ऑथेंटिक कुठेतरी कोणीतरी बोललं पाहिजे, म्हणून आजचा हा संवादाचा एक मार्ग. त्यासाठी माझे मित्र आलेत. डॉक्टर अमेय पांगारकर असं त्यांचं नाव आहे. टेडेक्स स्पीकर आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केले, MBA गोल्ड मेडलिस्ट आहेत. हे सगळे आम्ही लोक ना इंजिनियर आणि MBA करत होतो, पण नंतर वेगळ्या ठिकाणीच गेलो. आज काय गडबड कळत नाही त्याचं. सो सेम थिंग विथ अमेय. आणि त्याच्यानंतर नाव ही इज AI एक्सपर्ट. आता हे काय? मनापासून स्वागत करूयात डॉक्टर अमेय पांगारकर. नमस्कार. अमेय, नाईस टू सी यू हिअर. आणि मला खूप आनंद झाला खरंच तर. थँक्यू, माय प्लेजर. कारण आपण गप्पा मारल्या, खूप गप्पा झाल्या आणि मी बऱ्याच गोष्टी तुला अगदी विचारल्या मोकळेपणाने की अरे ह्याचं काय, अरे त्याचं काय, अरे त्याचं काय. आणि व्हॉट आय कुड सी इज यू आर एक्स्ट्रीमली स्टुडियस आणि बेस्ड ऑन फॅक्ट्सच सगळं तू बोलतोयस. मला ते जास्त आवडलं. अरे थँक्यू. सो आत्ता लेटेस्ट आपली जी गप्पा झाल्या त्याच्यावरनं तू आत्ता AI समिटला गेला होतास, जे दिल्लीला झालं होतं. आणि मला वाटतं खूप देशातले लोक आले आणि खूप ह्यूज लेवलला ते झालं. आज ह्या सगळ्या सिनॅरिओकडे आपल्याला बघायचं आहे, गप्पा मारायच्यात आणि माहिती करून घ्यायचं आहे हे AIने काय काय केलंय. आणि मुळात म्हणजे हा बागुलबो आहे का काही मिथ्स आहेत त्याच्याबद्दल, हे सगळं आपल्याला आज गप्पा मारायच्यात. वा. अँड द चॉईस इज युअर्स नाव. तू कशापासून सुरुवात करायची? कारण ट्रॅडिशनल क्वेश्चन्स मी नाही विचारणार, मला नको आहेत ते. आय वॉन्ट यू टू स्पीक लाईक एनिथिंग. की आत्ता एक नवीन माणूस किंवा एक ऑडियन्स आहे ज्याला काहीही याबद्दल फारशी माहिती नाही आहे, तो अनअवेअर आहे, इग्नरंट नाही, अनअवेअर आहे. ChatGPTमुळे ॲटलिस्ट त्याला माहिती झालं की काहीतरी घडतंय, पण अनअवेअर आहे. तो अवेअर करायचं काम तुझ्या चर्चेतनं, तुझ्याशी होणाऱ्या चर्चेतनं व्हावं. वा वा. मुळात आपण पहिल्यांदा हा शब्द फार इंटरेस्टिंग आहे की तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर गंमत म्हणजे आपल्याला कोणालाच ना त्या इंटेलिजन्सबद्दल भीती नाही आहे. आपल्याला त्याचं जे ॲडजेक्टिव्ह लावलंय आर्टिफिशियल, त्याच्याबद्दल धास्ती, गंमत, भीती ही सगळी त्या शब्दाबद्दल आहे.
म्हणजे काहीतरी कोणीतरी माझ्याहून जास्त इंटेलिजंट आहे ह्या वाक्याची तुम्हाला मला कोणालाच भीती नाही. पण ज्या मायला आर्टिफिशियल काहीतरी जे अमानवी काहीतरी आणि त्याच्यात परत बुद्धिमत्ता, ह्यामुळे या सगळ्या इक्वेशनची गंमत त्या आर्टिफिशियल शब्दात आहे. शब्दाची अगदी उकल करायची झाली तर त्याची जी व्याख्या आहे जी 1956 साली झाली, ती अशी सांगते की असं कुठलंही तंत्रज्ञान जी माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करेल, हम्म. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो. मग माणसाची बुद्धिमत्तेची नक्कल करणार आहे. आता गाण्यातले आहात तुम्ही. मला सांगायचं आहे, की समजा आता जर किशोर कुमारांसारखा मला जर गायचं झालं, तर मी त्यांच्या आवाजाची नक्कल करीन. फार तर फार नक्कल करीन, पण ती ओरिजिनॅलिटीच्या पेक्षा पुढे जाणारच नाही. हम्म. हम्म. त्यामुळे आपण जर फक्त बुद्धिमत्ता हे जर बघायचं झालं, फक्त एवढाच भाग, तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार तर फार माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करणार आहे. ती हम्म. ओरिजिनल नाहीये. बरोबर बरोबर. हा पहिल्यांदा सगळ्यात मोठा फरक आपण समजून घेऊ. पण आता ह्याच्यात दुसरी गोष्ट आली, की जिथे तुम्ही बागुलबुवा किंवा भीती हा सगळा शब्द म्हणताय किंवा असे सगळे जे येतात, ते येण्यामागचं एक मोठं कारण एआयचा प्रसार वाढतोय ह्याच्यापेक्षा कदाचित तुमच्या माझ्या बुद्धिमत्तेचा कल कमी होतोय का? हम्म. काल मी जितका बुद्धिमान होतो किंवा मी काल जितकी माझी बुद्धी वापरत होतो, त्यापेक्षा कदाचित मी आज एक कमी वापरतोय का? हा एक मोठा मुद्दा आहे. आता हे वाक्य बोलल्या-बोलल्या हजारो कमेंट्स यायला लागतील, काय म्हणजे मला वेडा म्हणणारे कोण वगैरे, वगैरे. तर माझं साधं म्हणणं आहे. मी आज तुम्हाला विचारलं, की 27 गुणिले 44 किती? तर मी काय म्हणजे छाती ठोकावून सांगू शकतो, की जे कोणी आत्ता ऐकतात त्यातल्या एकही माणसाला तोंडी याचं उत्तर देता येणार नाही, जे कदाचित तुम्ही आणि मी 5वी-6वीत असताना देऊ शकत होतो. त्याच्यासाठी आपल्याला पेन, पेन्सिल, पेपर काही लागायचं नाही. ते डायरेक्टली तो गुणाकार 2 आकड्यांचा आपण असा चटकन करू शकायचो. आज हा जेव्हा मी विचारतो, तेव्हा लोकांचं होतं, की मी का सोडवू? माझ्याकडे मोबाईल आहे. माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. हे आपल्या मनात आलेले विचार आहेत. त्यामुळे मला हे उत्तर देता आलं नाही तरी चालणार आहे. ही आपणच आपल्या मनावर घातलेली समजूत आहे, की हे कशाला मला आलं पाहिजे. बरोबर? बरोबर. म्हणजेच काही आपली डिपेंडन्सी वाढत गेली आहे का? एका अर्थी, पण डिपेंडन्सी बरोबर आपलं मन कसं गंमतशीर आहे बघा. ती डिपेंडन्सी वाढली असं म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही आता त्याच्याकडे अशाने बघताय, की अरे माझं आयुष्य कन्व्हिनियंट झालंय ना, मी कशाला सोडवत बसू? मग थोडंसं अजून जर आपण एक्स्ट्रा बघितलं किंवा लांब गेलो, मागे गेलो, तर काहीशे वर्षांपूर्वी अशीच तुम्हाला आणि मला शेपुटी होती. आपल्याला काय करायचं कळालं नाही, त्यामुळे काळाच्या ओघात ती निघून गेली. मग परत आपण आजच्या काळात आलो, तर अशा आपण आपल्या बौद्धिक क्षमता एक-एक करत कमी करतोय का? ज्याला आपण इंजिनिअरिंगच्या भाषेत एन टेंड्स टू इन्फिनिटी म्हणायचो, हो हो. की इंटेलिजन्स वॉज ऑल्वेज एन टेंड्स टू इन्फिनिटी. रोज थोडा वाढत जाणारा. पण आता तो एन टेंड्स टू 0 झालाय का? की तो कमी व्हायला लागलाय का? आता हे इक्वेशन थोडंसं एक गंमतशीर याच्यासाठी आहे, की एका बाजूला एआयचा प्रसार वाढतोय आणि दुसऱ्या बाजूला आपली बुद्धीचा वापर हा वेगवेगळ्या कारणास्तव आपण कमी करतोय. आणि म्हणून ज्याला आपण स्पीडपेक्षा वेलॉसिटी म्हणू किंवा वेगपेक्षा गती म्हणू. ज्या गतीनं हे वाढतंय ते अंगावर येणार आहे. मग इतक्या लवकर मी ते आत्मसात करतोय का? आणि त्याचं उत्तर जर नाही असेल, तर मग हे खूप मोठं तुमच्या समोर आलेलं भीती, बागुलबुवा, सावट, संकट या सगळ्या अर्थी सगळे शब्द येतात. पण दुसरीकडे आपणच, तुम्ही, मी किंवा आपली सगळीच लोकं आजवर झालेले असे अनेक बदल आपण पचवले पण आहेत की. म्हणजे आधी आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी नव्हती, तेव्हा इलेक्ट्रिसिटी आल्यावर बऱ्याच गोष्टी झाल्या. इंडस्ट्रियलायझेशन झालं. मग संगणक आले, मग इंटरनेट आलं. तेव्हा असं होतच ना, की हा, ह्या त्याच्यामुळे ट्रान्झिशन्स गोष्टी आपण सगळ्यांनीच transition बदलल्या. झालेल्याच आहेत. हो, पण right. या प्रत्येक वेळी असं होतं, की हे आल्याने जॉब जातील. हे आल्यामुळे अगदी आपण काय संगणकाचं आणि इंटरनेटचं उदाहरण घेतलं. 96, 97, 98 लेटेस्ट अगदी त्यातल्या त्यात लवकरच. त्यावेळी असे होतीच की आपल्याकडे बरेच दिवस संपही त्यावेळेला झाले अनेक होते, लोकांना भीती निर्माण झाली होती की अरे की याच्यामुळे आमचे जॉब जातील. मॅन्युअल लेबर विल गेट बरोबर. पण असं काहीच झालं नाही. उलट असे अनेक अहवाल आहेत, की तेव्हा जेवढं आपल्याकडे लोकांची एम्प्लॉयमेंट होती याच्यापेक्षा जास्त वाढली. असेही अहवाल आहेत. पण कोण तरले? की ज्यांनी ते तंत्रज्ञान आत्मसात करून त्याच्यात पुढे काहीतरी प्रगती केली. डार्विनही तेच सांगत होता ना, की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट.
आता फक्त त्याचा एक शब्द वाढलाय की सर्व्हायव्हल ऑफ द टेक्निकली फिटेस्ट. वा. सो ह्या सगळ्या काळाच्या ओघात जो माणूस स्वतःला टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकली काय म्हणूयात त्याची ताकद वाढवत गेला, हीच लोक फिट झाली. आता हे सगळं ऐकताना परत एक काही जण मला भेटणारे असतात की अरे मला चंद्रावर जायचंच नाही तर मी त्या मिसाईलबद्दल कशाला माहिती करून घेऊ, रॉकेटची माहिती का करून घेऊ. बरोबर आहे ना. पण गंमत हेही लक्षात घ्या, तुम्ही आज कुठेही म्हणजे अगदी मी 2-3 आठवड्यापूर्वी मुंबईत होतो एका कामासाठी. तर मुंबईत काही कारणाने मला लोकलमधनं फिरायची वेळ आली, तर लोकलमध्ये गाणी गाऊन पैसे मागणारी व्यक्ती पण Google Payवर पैसे घेत होती. मग त्याही व्यक्तीने स्वतःला अपग्रेड केलंच ना आणि मला आनंद झाला ते बघून. तर मला हेच म्हणायचं आहे, की ह्या सगळ्या काळात तुम्ही काय करता आणि तुमचं प्रोफेशन काय आहे, ह्याच्याशी काहीच देणं-घेणं नाहीये टेक्नॉलॉजीला. ही प्रत्येक क्षेत्रात वाढत जातीच आहे. हां, म्हणजे असं एक इंग्लिशमध्ये सेइंग आहे की लाईफ गिव्स यू 2 चॉईसेस. आयदर यू स्टे वेअर यू आर और यू अपग्रेड युअरसेल्फ अँड बी विथ द टाइम्स. बरोबर. हे 2च मार्ग आहेत. मग त्याच्या पलीकडे नाही किंवा आपण ते लहानपणी ऐकलंय, की टाईम अँड टाईड वेट फॉर नन. तसं टाईम, टाईड अँड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी वेट फॉर नन. असं आता झालेलं आहे ते. तर मग हे थांबणार नाहीये. आणि ही काय सत्यनारायणाची पूजा नाही की ज्याला आमंत्रण देऊन बोलवा. बरोबर. त्यामुळे हे होतच जाणार आहेत. हे अपग्रेड्स होतच जाणार आहेत. तुम्ही किती लवकर ह्याच्याबरोबर पेसअप करताय हा मुद्दा शेवटी. साधं उदाहरण एक देऊयात. प्रत्येकाच्या आयुष्यात डिजिटल आणि इंटरनेट साधारण आपल्या आयुष्यात 2010च्या आसपास यायला लागल्या. अगदी बरोबर. 14-15 सालच्या आसपास जास्त बरोबर. झाले. कोविडमध्ये त्याचं प्रमाण जास्त वाढलं. आज आता मागे वळून बघताना 15-20 वर्ष 15-16 वर्षापूर्वी या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या, तेव्हा असं होतंच ना की अरे ह्याची काय गरज आहे. पण आज त्याच्याशिवाय आपला दिवस जात नाही. हम्म. चांगल्या अर्थी मी म्हणतोय. हम्म. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी आपलं आयुष्य बरंच Right. सोपं केलंय. बऱ्याच गोष्टी सुलभ केल्यात. कारण त्या टेक्नॉलॉजीने तुम्हाला तेवढा वेळ दिला. आता एआयच्या बाबतीत गंमत काय झाली आहे आणि हे फक्त भीती दाखवण्याचं नाही, हे खरे खरे आकडे या अर्थी आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर हे असंच असणार आहे. असे आहे की एआय तर तुम्हाला फार तर फार 4.5-5 वर्ष देईल, ज्यातलं 1 वर्ष गेलंय. आपण 4.5-5 5 वर्ष. वर्ष जसे इंटरनेट आणि संगणकाने तुम्हाला 15-16 वर्ष दिली की त्या टेक्नॉलॉजीला आत्मसात करायला. या टेक्नॉलॉजी आत्ता ज्या आहेत त्याच्यात त्याचा स्पीडच एवढा झाला आहे की त्यात तुम्हाला फार तर फार 5-6 वर्ष इकडे तिकडे मिळतील, ज्यातलं ऑलरेडी एखादं वर्ष झालेलं आहे. तुमच्या आयुष्यात आज आलंय. टू गेट. हा, म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही कदाचित पहिल्यांदाच ऐकता, पण म्हणून हे आजच आलं अशातला भाग नाही ना. हो ना, हो ना. हे बरेच काळ आहे. आता ह्या एआयची वेगवेगळी रूपं आहेत, त्याच्यात अजून 10,000 गोष्टी आहेत. फक्त हे असं नाहीये की हे फक्त ह्यांच्यापुरतंच आहे, ह्यांचा नाही. आत्ता जिवंत असलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याला याच्याशिवाय गत्यंतर नाही. हा बऱ्याचदा एक असा विषय येतो की आय एम नॉट कन्सर्न अबाउट दिस. बरोबर. माझा काही संबंध नाही, म्हणून मी Exactly. कशाला म्हणून disturb म्हणतो करू? की श्वास घेणाऱ्या प्रत्येक सजीव माणसाला याच्याशिवाय पर्याय नाही, इतकं मोठं स्टेटमेंट मी तुम्हाला करतोय शिकणं की त्याला गरजेचं आहे. पर्यायच नाही. म्हणजे तुम्हाला मी आज म्हटलं की तुम्हाला काय गरज आहे इंटरनेटची, असंच काही काळापूर्वी तुम्ही म्हणलं असतात ना. पण आज तुम्ही तुमचा दिवस विदाऊट इंटरनेट इमॅजिनच नाही करू शकत. आणि चांगल्या अर्थी मी डिपेंडन्स असं म्हणून नाही म्हणत, त्याच्यावरती आपण बऱ्याच गोष्टी केल्या, आपलं जडणघडण टेक्निकल झालं, आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामुळे सुलभही झाल्या. सुलभही झाल्या. तसंच हेही आहे ना, याच्यामुळे हा तुमचा जीवनाचा घटक बनणार आहे. तुम्ही जितक्या लवकर ह्याचं बोट धराल तितकं चांगलं. ओके. आता हे AI बद्दलचा आपला अवेअरनेस असणं हे किती गरजेचं आहे आपण बघितलं. आता बेसिकली मला असं वाटतं की हे कसं चालतं, हाऊ इट वर्क्स, ओके. AI कसं वर्क होतं. कारण त्याच्यात हा जो विषय आहे, हा विषय प्रत्येक जण फेस करतंय खरं बरोबर. आत्ता, बरोबर. पण हे ते आहे हे म्हणजे कळत नाही. हे लक्षात येतं. आता मगाशी म्हटलं तसं की आपण डेफिनेशन साध्या सोप्या शब्दात बघितली की असं काहीही जे माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल करेल, इतकं आपण सोपं करूयात. पहिलं बरोबर. साधं उदाहरण देतो. एक 2.5-3 वर्षापूर्वी समजा तुम्ही जर बाहेर प्रकाशात आहात आणि तुम्हाला तुमचा मोबाईल वापरायचा असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याचा ब्राईटनेस मॅन्युअली वाढवायला लागायचा. राईट. आता लागतो? नाही लागत. आता आपोआप तो वाढला जातो किंवा कमी केला जातो. म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये आज ही क्षमता आहे की मला चष्मा आहे का नाही हे त्याला कळतं. माझ्या डोळ्यांसाठी आत्ता माझ्या स्क्रीनचा ब्राईटनेस किती जास्त किंवा कमी असावा हा निर्णय आज माझ्यासाठी माझा मोबाईल स्वतःच्या स्वतः घेऊ शकतोय. मी नाही घेत आहे.
हे होतच ना आपल्या आयुष्यात रोज. हो हो हो. मग हे असं मी बसून त्याला शिकवलेलं नाहीये. हम्म. दुसरं उदाहरण घेऊयात. तुम्ही समजा मोबाईलवरती प्रत्येकाच्या आजकाल फेस लॉक आहेच आहे. तर माझा चेहरा दिसल्यावर ते अनलॉक होतं. हम्म. पण मी स्वतःच जर आरशात 10 वेळा बघितलं तर त्यातल्या कदाचित 4-5 वेळा मी स्वतःलाच मला ओळखणार नाही. कारण बरेचसे फीचर्स आपले बदलत असतात. मी कधी दाढी ठेवीन, कधी ठेवणार नाही. कधी चष्म्या असतील, कधी गॉगल असेल, कधी मी लेन्स वापरीन. कधी झोपेतनं उठलेला असेल, कधी झोपायला आलेलो असेल, कधी अंधार असेल, कधी उजेड असेल. अशा अनेक गोष्टींना पण माझ्या मोबाईलला लगेच कळतं की ही व्यक्ती हीच आहे. असे असंख्य आयुष्यात तुमच्या गोष्टी घडतायत ज्या परत याच टेक्नॉलॉजीमुळे घडतायत. तुम्ही ज्याला मगाशी म्हणलात की हे म्हणजे हे आपलं आत्ताचं हे एक समीकरण इथं आहे. पहिल्यांदा अगदी साधं मी म्हटलं तसं या गोष्टीकडे बघा. कुठलंही तंत्रज्ञान ज्याच्यामुळे माणसाच्या बुद्धिमत्तेची नक्कल केली जाते. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मशीन लर्निंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे एखाद्या मशीनला मी सांगितलं की असं, 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 असं कर, तर ते पुढे आयुष्यभर तेच करत राहील. याला झालं मशीन लर्निंग नावाचा प्रकार. डीप लर्निंग म्हणून या टेक्निकल टर्म्समध्ये मी आत्ता फार जात नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आजूबाजूला असंख्य उदाहरणं तुम्हाला दिसतील की जी याच्यामुळे होतात. अगदी आपण वरकरणी बघायला गेलं तर 3 प्रकारांमध्ये आपल्याला सगळं एआय डिव्हाईड करता येईल. हम्म. एक म्हणजे ज्याला आपण रेकमेंडेशन्स म्हणूयात. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या आवडीनुसारच तुम्हाला पुढच्या गोष्टी दिसायला लागतात. तुम्हाला तुम्हाला कुठली गाणी आवडतात त्यानुसारच तुम्हाला पुढचं गाणं दिसतं. किंवा तुम्ही ई-कॉमर्सवर एखादा गोष्ट तुम्ही शोधताय. म्हणजे समजा तुम्हाला शर्ट घ्यायचा आहे. तुम्ही ई-कॉमर्सवर जाऊन शर्ट म्हटलात, तर त्याला आज किती तारीख आहे, तुमच्याकडे खर्च करायला किती पैसे असतील, तुमच्याकडे आजवर तुम्ही कुठल्या प्रकारचे शर्ट घेताय. असे असंख्य पॅरामीटर्सवरनं तुमच्या चेहऱ्याला साजेसा आणि तुमच्या खिशाला परवडेल असा तुमच्या साईजमधला शर्टचे बरेच ऑप्शन्स तुमच्यासाठी निवडून येतात. हे तुम्हाला रेकमेंड केले जातात. तिथे पण एआय आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं की ज्याला आपण जनरेटिव्ह एआय म्हणूयात. जनरेटिव्ह एआय म्हणजे आजकाल आपण जे काही जीपीटी वापरतो किंवा असंख्य एआय टूल्स वापरतो, की मी काहीतरी सांगतो आणि त्यानुसार तू जनरेट कर. मी सांगतो की हे 3 म्हणजे शब्दांवरती मला कविता. सांगावं लागतं. हां, सांगावं लागतंच तुला. बरोबर आहे की नाही? त्याच्याशिवाय पर्याय नाही. सो ही झाली दुसरी फेज ज्याला आपण जनरेशन म्हणूयात. ते का ते सांगणं म्हणजे किती महत्त्वाचं ह्याच्याबद्दल मी येतो कधीतरी. त्याला प्रॉम्प्ट म्हणतात. मग प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग त्याच्याबद्दल आपण बोलू. राईट. आणि तिसरी फेज म्हणजे जे आपलं Google मॅपसारखं आहे, की मी इथनं सांगितलं की मला इथनं जायचं आहे बालेवाडीला किंवा कोल्हापूरला जायचं आहे. तर इथून कुठल्या रोडनी जाऊ? तर तो नकाशा दाखवतोच, पण त्याबरोबर हेही सांगतो की बाबा तू किती वेळ लागेल. तर ते प्रेडिक्शन पण देतो. सो ते झालं प्रेडिक्टिव्ह एआय. सो रेकमेंडेशन्स, त्याच्यानंतर जनरेटिव्ह एआय, प्रेडिक्टिव्ह एआय आणि आता येऊ पाहतंय ते म्हणजे एजंटिक एआय. असे वेगवेगळे एआयचे प्रकारही आहेत, एजंटिक. जे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. आणि या सगळ्यामुळे हे एका बाजूला परिपक्व पण होत चाललंय. पण मी म्हटलं तसं की या सगळ्यासाठीचं जे खाद्य आहे, की ज्या डेटावर हे काम करतं, ते 2 प्रकारे आहे. एक म्हणजे जगात अवेलेबल असलेला सगळा इंटरनेटवरचा डेटा. हे एक मुबलक प्रमाणात असलेला डेटा सोर्स ह्याच्यासाठी. आणि दुसरा मी आजवर जे काही इंटरनेट वापरतो त्याच्यामुळे मी माझी काही माहिती पण या इंटरनेटला देत राहतो, की मी कसा आहे, माझ्या आवडी काय आहेत, मला काय आवडतं, काय आवडत नाही, काय गोष्टी मला सतत बघायला लागतात, जे काही थ्रू सोशल मीडिया. सगळ्याच ठिकाणी. ह्या सगळ्यामुळे मी माझी माहिती देतो. सो एका ठिकाणी हा ओपन सोर्समधला असंख्य प्रमाणात असलेला डेटा आणि दुसऱ्या ठिकाणी माझा पर्सनल डेटा, ज्याच्यामुळे मला जे काही सोल्युशन्स मिळतात ती खूप कस्टमाइज्ड असतात. माझ्या अनुरूप मला येणारं असतं. म्हणजे साधी गोष्ट आहे, की तुम्ही आत्ता YouTubeवर समजा लिहिलं गझल, तर तुम्हाला जे पहिली गझल दिसेल तीच मला दिसेल अशातला भाग नाही. की तुम्हाला दोघांना वेगवेगळी दिसते. राईट. हा सगळा माझा जो डेटा दिलाय त्याच्यावरनं मला दिसणाऱ्या गोष्टींमधनं आलेला फरक. जनरेटिव्ह. सो त्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, की त्यामुळे या सगळ्या डेटाच्या खाद्यावर हे सगळं चालू आहे. अच्छा, म्हणजे डेटा हे त्याचं फूड आहे. अर्थात. आणि तो 2 प्रकार आहे. एक जगातला आजवरचा सगळा आणि मी कसा आहे हे जे मी त्याला सांगतो रोज ते. अच्छा, त्याच्यामुळे तो त्याच्या पद्धतीत. तिने तो मला समजून घेतो. साधी गोष्ट आहे, की मला आज घरी यायला उशीर होतोय. ही गोष्ट मी माझ्या आईला वेगळ्या पद्धतीने सांगेन, वडिलांना वेगळ्या पद्धतीने सांगेन, बायकोला वेगळ्या पद्धतीने सांगेन, मुलगा-मुलगी असेल तर त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगेन आणि मित्र-मैत्रिणींना वेगळ्या पद्धतीने सांगेन. का बरं? माझा मेसेज तोच सांगायचा आहे ना. मग मी तुमच्या नुरूप तो बदलतो. हे तुमच्या नुरूप बदलतो ते मी कशावरनं बदलतो? कारण मला तुमच्याबद्दलची माहिती आहे. ओके. मला माहिती आहे की तुम्हाला ह्या पद्धतीत सांगितलं तर आवडेल. मला माहिती आहे की अच्छा या पद्धतीने सांगितलं, नुसतं आईला सांगितलं आज उशिरा येतो ना, तर शिव्या बसतील.
बायकोला जर तेवढंच सांगितलं तर म्हणजे बाहेरच जा. हे जे आहे हे मी का बदलू शकतो? विथ रिस्पेक्ट टू बदलतोच. हेच मला इथे होतं, की हेच जेव्हा आपण एआय म्हणजे मी समजा जर एखादं एआय टूल बनवत असेल किंवा एखादा इकोसिस्टम बनवत असेल, तेव्हा मला हा प्रत्येक व्यक्तीचा जो डेटा आहे, की त्याला ती गोष्ट काय पद्धतीने दिली तर जास्त रुचेल. सो तो पर्सनल डेटा आणि जगात अवेलेबल असलेला हा ओपन डेटा या दोघांचा मेळ घालून हे खरं तर चालू आहे. गुड डेटा, बॅड डेटा असं काही असतं खूप का? जास्त असतं आणि अगदी म्हणजे खूप मस्त आणि छान प्रश्न आहे. माणसं चांगली वाईट आहेत? अगदी साधं एक उदाहरण बघूयात. एलियन हा शब्द आपण इमॅजिन हो, करू. हो, ALIEN. हो. हं. हा मी जर माझ्या एका सिस्टमवरती टाइप केला. हं. माझ्या एका लॅपटॉपवर मी एका एआयला गेलो आणि ALIEN एवढंच टाइप केलं. बाकी पुढचं मागचं मी काही देत नाही. तर कदाचित तो मला दुसऱ्या ग्रहावरची माणसं, ती एलियन कशी आहेत यांच्याबद्दलची माहिती देईल. बरोबर. बरोबर? कदाचित मी दुसऱ्या माझ्या एका लॅपटॉपवर गेलो. त्याच वेळी, त्याच ठिकाणी, त्याच इंटरनेटवर, त्याच लॉगिननी, त्याच सगळ्या कपडे घातलेले तोच मी वगैरे, वगैरे सगळंच. पण डिव्हाइस वेगळं. डिव्हाइस फक्त वेगळी आहे. आणि तिथे परत मी त्याच एआयवरती ALIEN दिलं. तर कदाचित मला 1992 साली जी एक ॲनिमेटेड फिल्म आली ज्याचं नाव एलियन होतं त्याचीही माहिती मिळू शकते. इथे त्या माहितीच्या मागचा जो गाभा आहे ज्याला आपण कॉन्टेक्स्ट म्हणू, हेच बदललं. हो. हे कसं बदललं? कारण त्या डिव्हाइसवर मी आजवर काय-काय पद्धतीने वागत राहिलो. कदाचित त्या जिथे मला फिल्म्स आली त्या डिव्हाइसवर मी कदाचित जास्त व्हिडिओज बघितले असतील. त्या डिव्हाइसवर मी जास्त OTT बघितलं असेल वगैरे, 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 वगैरे. हे जसं माझी माहिती तोच शब्द या दोन्ही डिव्हाइसनी वेगवेगळ्या पद्धतीने रिसीव्ह इंटरप्रिट केला. केला. बरोबर? हे एक आपण याला 1-2 मिनिटं इक्वेशन 1 म्हणूयात. आता दुसरं, त्याच एआयचा वापर करून किंवा ह्याच सगळ्या टूल्सचा वापर करून मी छान अभ्यासपूर्वक काहीतरी लिहू शकतो, वाचू शकतो, मला स्वतः स्किल्स अपडेट करू शकतो. तर काही जण यातला जो दुरुपयोग आहे, तो करू शकतात. माहिती तीच टूल्स तेच आहेत. पण वापरकर्त्याच्या इंटेन्शननुसार बदलू शकतात. आपण बघ ना लहानपणी तो निबंध लिहायचो बघ, की विज्ञान शापकी वरदान. हो, मग हो. नंतर लिहायला इंटरनेट शापकी वरदान, मग सोशल मीडिया शापकी वरदान आणि आता लिहितो एआय आता शापकी वरदान. एआय शाप पण टॉपिक बदललं रे, पण निबंध तोच आहे ना. निबंध तोच लिहिता. वापरलं तर चांगलं, नाही तर वाईट. हाच सगळा भाग याच्यात आहे, की वापरलं मी तर चांगलं, नाही वापरलं तर वाईट. ओके. आता ह्याला इक्वेशन 2 म्हणून ठेवा. तिसरं, डेटा ही एक गोष्ट म्हणजे काय, की मी काय इंटेन्शननी ती माहितीचा वापर करतोय. आता तुमच्याबद्दलची 4,000 माहिती मला वेगवेगळ्या सोर्समधनं सोशल मीडियावरनं तुम्हीच मिळवता. त्याचा वापर करून मी जर तुम्हाला आज अशा पद्धतीने गंडवणार असेल, की बाबा रे, आज ही जी व्यक्ती आहे ना, आज हिच्या अकाउंटला इतके-इतके पैसे आलेले आहेत. आता मी तिला असं काहीतरी दाखवतो म्हणजे ती जास्त पैसे माझ्यावरती खर्च करेल. किंवा रमी किंवा असे जे ॲप्स आहेत, असे असंख्य आहेत. मी तुम्हाला अशा पद्धतीने काही चित्र दाखवेन, की तुम्ही जास्त पैसे टाकाल त्याच्यात आणि तुम्हाला असं वाटेल, की अरे मी तर जिंकतोय. पण ॲक्चुअली तुम्ही खर्च जास्त केलेला आहे. असा आभास पण याच्यातनं निर्माण करतायत. कसा ते आता विचारू नका. किंवा असे असंख्य उदाहरण आहेत, की ज्याच्यात तुम्हाला ह्यामार्फत गंडवलं पण जाऊ शकतं. सो हा सगळा जो वापर आहे, ही फ्रॉड साईड पण खूप आहेच मोठी आहे. खूपच मोठी. आता हे तिन्ही इक्वेशन्स जर बघितले, तर तुम्हाला या तिन्ही ठिकाणी डेटाचं महत्त्व दिसेल, की प्रत्येक ठिकाणी डेटा तर अत्यंत गरजेचा आहे आणि तो हो. तितकाच महत्त्वाचाही आहे. हो. फक्त तो त्या पद्धतीने वापरला तर. आणि इथेच गुड डेटा आणि बॅड डेटाचं समीकरण जुळतं. कारण कोण वापरतोय त्याच्यानुरूप तो डेटा चांगला का वाईट आहे. म्हणजे जर मला बॉम्ब बनवायचा असेल, तरी ह्याच्यावरती काही गोष्टी आहेत ना. तर माझ्या मते ते खूपच चांगलं आहे ना. माझ्या मते ती माहिती, तो डेटा हा माझ्यासाठी बरोबर. गुड माझ्या डेटाच आहे. दृष्टीने तो गुड डेटा आहे. पण तो सर्वसामान्यांच्या मते तो नाही ना गुड. सो हे त्या परिपेक्षातनं बघणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ही तिन्ही इक्वेशन एकत्र जर बघितली, तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जास्त खोलात जाऊन मिळेल. या आपल्या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत लघाटे रिअल्टर्स अमित लघाटे यांचे. तुम्हाला कल्पना आली असेल की त्यांची ऑलरेडी एक साईट कोकणामध्ये निवळीला त्यांची फर्स्ट फेज झाली, सेकंड फेज पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे आणि अजून 2 साईट्स ओपनही झाल्या आहेत. त्या जूनपर्यंत पूर्ण होणार आहेत. सो हरी अप. तुम्हाला जर कोकणामध्ये तुमचं एक छानसं स्वतःचं घर घ्यायचं असेल किंवा एक
गुंतवणूक म्हणून करायची असेल तर एक अत्यंत ऑथेंटिक माणूस आहे, अमित लघाटे. त्यामुळे बिनधास्त जा. माझा मित्र आहे म्हणून नाही सांगत, पण अतिशय रिलायबल व्यक्ती आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्ही त्याच्याबरोबर छान पद्धतीने व्यवहार करू शकाल. त्याची डिटेल्स मी सगळी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आता ह्या ए आयबद्दल बरेच मिथ्स आहेत. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं की अनेक कंपन्यांमध्ये आता मी रिसेंटही पाहिलं, काही वाचनात आलं ते की अमुक तमुक या कंपनींनी दे फायर्ड से हो. 50,000 पीपल, बरोबर. 20,000 पीपल. आणि असे सगळं होत असताना काय म्हणजे जॉब्सवर परिणाम होतोय. तर द बेसिक रिझन इज ना वी आर रिप्लेसिंग ह्युमन विथ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. पण हे किती एक्सटेंटपर्यंत जाऊ शकेल असं तुला वाटतं? खूप मस्त पॉईंट काढलास. एक लक्षात घेऊयात की ए आय ह्या टेक्नॉलॉजीमुळे जॉब जात आहेत का, तर ते एक कारण आहे. पण ते एकच कारण आहे ह्याच्याबद्दल मला बोलताना जीभ चाचरते, की हजारो कारण आहेत, त्यातलं एक कारण हे आहे. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेऊयात. फक्त त्या आणि नवा गडी नवा राज्यासारखं ह्याच्यावरती आपण जास्त टाकलं आणि आजच नाही, हे प्रत्येक ठिकाणी आहे. गंमत काय झाली, ए आयमुळे गोष्टी फास्ट झाल्यात का? उत्तर हो. हो हो. ए आयमुळे गोष्टी सोप्या झाल्यात का? कदाचित. ए आयमुळे गोष्टी स्वस्त झाल्यात का? तर इन द लॉंगर रन त्याचं उत्तर नाही आहे. नाही. असं आहे. म्हणजे ए आयमुळे मी एखादी गोष्ट आज जर ए आयमुळे केली तर इन शॉर्ट स्पॅन, म्हणजे मी 3 दिवसांचं 1 महिन्याचं असं गणित जर बघितलं तर कदाचित माणसापेक्षा हे मला स्वस्त वाटू शकतं. पण इन द लॉंगर रन जर मी बघितलं तर अजूनही माणूस स्वस्त आहे, असेही इक्वेशन स्टडीज झालेले तुम्हाला दिसतील. गंमत काय ना, आपल्याकडे आकर्षण फार जास्त आहे. ज्याला आपण नवीन ट्रेंड आला तर काहीतरी उड्या मारा. ह्या ह्याच्यात असंख्य लोकांनी आणि असंख्य छोट्या मोठ्या लोकांनी हा भाग केला. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला हे नक्की जाणवायला लागेल की जी जाणकार लोक आहेत, जी खरंच अभ्यासू लोक आहेत, त्यांना तुम्हाला बदलता येणार नाही. तिथपर्यंत ए आय पोचू शकणार नाही. कोणाला त्रास होईल? जे तसंही पाट्या टाकत होते, ज्यांना कंपनी आज ना उद्या काढणारच होती, Right. असे जे पाट्या Right. टाकणाऱ्या बरोबर. समाज आहे, तिथे याची मोठी लाथ पडणारच आहे. आता एक लक्षात घेऊया, तर थोडंसं मी उदाहरण देतो. आता रोज चित्र काढणं ही काय माझी कसब नाही किंवा ते माझं रोजचं काम नाही. मग मी जर ए आयला म्हटलं की अरे मला या विषयावरती एक चित्र काढून दे, तर ती काहीतरी एका लेव्हलचं चित्र काढून देईल. मी चित्रकार नसल्या कारणाने माझ्यापेक्षा ते सरस येईल. कोणीतरी एखादा काय म्हणूयात की एकाला कविता करायच्यात, जर तो कवी नाही असं समजू तर त्याच्यापेक्षा बरी कविता तो करेल, तो त्याच्यापेक्षा ते वर चढ आहे. आता मी मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये माझं रोजचं आयुष्य, तर मी त्याला असं सांगितलं की बाबा या विषयावरचं एक स्ट्रॅटेजी करून दे, तर तो देईल ना, पण ती माझ्यापेक्षा कमी दर्जाची असणार आहे. बरोबर? किंवा ती असावी असं माझं समज आहे की, आणि ते मी प्रयत्न केल्यावर अजून तरी ती माझ्यापेक्षा कमी दर्जाची देते. मग माझा जो क्षेत्र आहे ज्याच्यात मी म्हणतो की माझं एक्सपर्टीज आहे, माझी मास्टरी आहे, इथे ते आउटपुट हे माझ्यापेक्षा कमी दर्जाचं देईल. सो माझ्यासाठी त्या क्षेत्रात त्याचा स्तर, त्याचा उपयुक्तता ही कमी आहे. हो. पण जे मी करतच नाही, HR आहे, अकाउंट्स आहे, असे अजून 10 गोष्टी आहेत ज्या मी करत नाही, पण कधी कधी मला त्या कराव्या लागतात. तिथे जर मी त्याचं बोट धरलं तर ते मला साथीदार म्हणून, असिस्टंट म्हणून नक्कीच काम करेल. पण होतंय काय की बहुतांश लोक, जे आपण ज्याला अमॅच्युअर्स म्हणूयात किंवा लो लेवलचे जी लोक आहेत, जे ते ज्याच्यासाठी आहेत तिथेच ते वापरायला लागतात. म्हणजे मी जर सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, मी कोडर आहे, आणि मी त्याच्यासाठीच जर AI वापरलं तर मग काहीच उपयोग नाही ना. मग तुमच्याशी ते चांगलं वाईट दिलं तर मग तुला कशाला ठेवलं? अशा Yes, सगळ्या yes, yes. जनतांचा तो प्रॉब्लेम झाला. आणि हा खूप मोठा इश्यू आहे का? तर उत्तर हो आहे. मी AI वापरायलाच हवं, फक्त कुठे हे तितकंच गरजेचं आहे. हा, म्हणजे हा प्रश्न येतो कुठे माहिती का? मग हा एफिशियन्सी लेवलला जातो प्रश्न. एक्झॅक्टली. आणि खूप छान शब्द तू आत्ता घेतलास की एफिशियन्सीला आला. मग माझी एफिशियन्सी तर मला वाढवायची आहे ना.
आणि त्याच्यात कुठलाच कॅपिटलिस्ट विचार नाही. अगदी अगदी. मी जर बिझनेसमन आहे तर मला माझी एफिशियन्सी कालच्यापेक्षा आज वाढवायचीच आहे, प्रोडक्टिव्हिटी वाढवायचीच आहे. हा मग मी AI कर का माणूस कर ह्याच्यात मला काहीच फरक पडत नाही. पण मला माणूस कुठे लागेल, की या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रातले जे एक्सपर्ट्स आहेत ते मला लागणारच आहेत. जे एक्झिक्युशन करणारे, जे आपण म्हणूयात की फक्त कामं करणारे जे आहेत, कारकून म्हणूयात, मला बराच शब्द सापडत नाही म्हणून मी तो शब्द वापरतोय. तर ह्या लोकांची कामं रिप्लेस होतील. पण जे एक्सपर्ट्स म्हणून आहेत, जे ठरवतात की काय करावं, जी स्ट्रॅटेजी करावी, जी लोक इव्हेंच्युअली प्रॉम्प्ट्स इंजिनियर म्हणून पुढे काम करू शकतात, ही लोक तरणारच आहेत. आणि आज नाही, जगाच्या अंतापर्यंत ही तरणार आहेत. मग तुम्हाला मी म्हणतो की AI मुळे उलट तुमची स्वतःची क्वालिटी कदाचित जास्त वाढेल, कारण तुम्हाला ह्याच्याशी कम्पेअर करायचं. तर मला उद्या जर मी जी काय स्ट्रॅटेजी आय मार्केटिंगची शुड बी ॲट देतो अ हायर लेवल ह्याच्यापेक्षा कमीत कमी, याच्यापेक्षा. सो मला जेव्हा कळतं की अरे हा या लेवलची मार्केटिंग स्ट्रॅटेजी करतोय, मी स्वतःला अजून अपग्रेड करायला लावता प्रयत्न करतो. सो मी जर माझी स्वतःचीच स्पर्धा करून स्वतःची जर गुणवत्ता वाढवत राहिलो, तुम्हाला काहीच पर्याय नाही, म्हणजे तुम्हाला काही होऊच शकत नाही. असं बऱ्याचदा दिसतं रे, की काही कंपन्यांमध्ये ज्यावेळेला दे हॅव कट डाऊन द नंबर ऑफ एम्प्लॉईज, राईट? सो त्यांचे ज्या वेळेला ॲन्युअल रिपोर्ट्स आले किंवा ॲन्युअल त्यांचा ॲनालिसिस आलं, तेव्हा इट इज सीन की देअर स्टॉक प्राईस हॅज राईज, म्हणजे सबस्टॅन्शियल राईज दिसला त्याच्यात. आणि मग म्हणजे पूर्वी कंपनी 100 लोकांमध्ये रन होत होती, आता जास्त प्रोडक्टिव्हिटी मिळून ती 50 लोकांमध्येच रन होतीये. उद्या कदाचित 20 मध्ये पण होईल. उद्या कदाचित 20 मध्ये पण होईल. आता हे जे मगाशी मी म्हणत होतो ना, की ती जी 20 लोक तरतील, ती तीच असतील की जी त्यांच्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात आता गुणवत्ता असेल तरच तुम्ही टिकाल. ओनली क्वालिटी विल सर्व्हाइव्ह, मेक यू सर्व्हाइव्ह, दॅट्स ऑल. त्याच्याशिवाय पर्याय नाही. शपथ. आणि हेच चांगलं आहे ना. चांगलं आहे ऍक्च्युली. मी त्याच्या साईडनी म्हणतोय ना, की तसंही कुठल्याही, समजा तू एखादी कंपनी काढलीस, तू एखादी कंपनीमध्ये काम करत असेल किंवा काही, तुला तुझ्या टीमकडनं हेच हवं असेल ना, की सगळ्यात बेस्ट क्वालिटी मला हवं आहे. ॲज अ कंपनी मी तेच बघणार ना. बरोबर. मग जो काही सुमार प्रकार आहे, हम्म. तिथे तसंही एका काळानंतर मी लाथ मारणार आहे. ती फक्त आज पडतीये. हम्म. आता प्रॉब्लेम काय होतोय ना, की आता बघ ना, मगाशी जे उदाहरण तू दिलंस, की 100 मधली 20च टाकणार आहेत, हो. म्हणजे 80 जाणार आहेत, तो संख्या जास्त आहे. हां. म्हणून हा आरडाओरडा जास्त. पण या सगळ्यामध्ये आपण असा अजून विचार करत नाही आहोत, की जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने एक 2030चा एक रिपोर्ट दिला, ज्यात ते म्हणतात की जवळपास आज जगात जेवढे काही जॉब्स आहेत त्यातले जवळपास 82 मिलियन जॉब्स हे 2030 पर्यंत जातील. 82 मिलियन हां, जॉब्स. जातील. असं एक वर्ल्ड इकॉनॉमिक, मी नाही, 2030 पर्यंत जातील असा एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा 2025 मध्ये आलेला अंदाज होता. पण तोच रिपोर्ट एक 5-6 पानं पुढे जर तुम्ही गेलात, तर तेही सांगतो की 92 मिलियन नवीन पण जॉब्स येणार आहेत. यात अच्छा, का? जॉब जनरेशन होणार आहे असं वाटतंय तुला याच्यात? प्रचंड प्रमाणात. अरे अनेक लोकांचा हा एक पण फार गंमत major काय विषय आहे, आहे. गंमत काय आहे, हे जे जॉब्स येणार आहेत तेही परत तुम्हाला जर करायचं असेल तर Skilled. टेक्नॉलॉजी आणि तुमच्या क्षेत्रातलं स्किल, या दोनच गोष्टी घडणार आहेत. याचं कारण थोडंसं फिलॉसॉफीकडे जातो. आजवर ना आपण सगळेजण नॉलेज इकॉनॉमीमध्ये होतो. हो, आणि आपल्याकडे म्हण होती बघ, अरे हा 4 बुक शिकलाय, त्याला जरा भाव दे. हा आपल्याकडे म्हणायचा की तुझ्या डिग्रीज किती आहेत. हो, हो. हा आपल्याकडचा खूप मोठा मापदंड होता. म्हणजे जॉब्स पण मिळायचे कशावर, की अच्छा हा काय असं असं शिकलाय का, अशा एवढ्या डिग्री आहेत. हा, त्याच्यावरनं येतं काय ह्याच्यावर नव्हतं. हो हो हो. म्हणजे स्किल ही गोष्ट तितकी महत्वाची नव्हती जितकी नॉलेज होतं. राईट राईट. आणि हे आपल्याकडे पूर्वापार कारण आपण नॉलेज इकॉनॉमीचा भाग होतो. आता तिथेच छेद देऊन आपण आता स्किल इकॉनॉमीला गेलो. म्हणजे तुम्ही शिकलात का ह्याच्यापेक्षा दोनगणं नाहीये. मला आज तुम्हाला नोकरी देताना आज या क्षणी काय काम करता येतं तुला ते सांग. हा जो शिफ्ट झालाय हा जो शिफ्ट आहे, नॉलेज टू टू स्किल. स्किल, त्यामुळे नॉलेज इकॉनॉमी मधनं आपण आता स्किल इकॉनॉमीमध्ये आलोय. तर स्किल इकॉनॉमी, आणि आलोय येऊ वगैरे मी म्हणतच नाही, आलोय. वी आर. मी भूतकाळ म्हणेन, आपण आलोत ऑलरेडी. तुम्ही मान्य करा का नका करू ह्याच्यात परत तुम्हाला कोणी विचारलंच नाही. हा, सो हा जर शिफ्ट झाला असेल तर साधं बघ ना, तुम्ही शिकलात काय, म्हणजे तुम्ही सगळेजण जे काही शिकलात हे कदाचित मी म्हणेन पासपोर्ट आहे या देशात यायला.
पण तुम्हाला व्हिसा द्यायचा का नाही ते ती स्किल्स ठरवणार आहे. वा. म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल का नाही ह्याच्यासाठी एलिजिबिलिटी म्हणून डिग्री ठीक आहे, पण स्किल आहे का नाही ह्याच्यावरनं मी तुला देणार का त्याला देणार. आणि मुळात या सगळ्याच्या पोटाशी परत मला काय येतं ही एकच ओळ आहे, आयुष्यपत. ज्याला आपण काय थोडंसं परत फिलॉसॉफी म्हणायचं स्वची ओळख एवढंच आहे. हो हो हो. मला जर कळलंच नाही किंवा मी काय करतो माझ्यात चांगलं वाईट काय आहे. आणि ही अरे खूप गंमत आहे ही. मी असंख्य ठिकाणी जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो लोकांचे वेगवेगळ्या माझ्या क्लायंटसाठी, जवळपास म्हणजे काय 27-28 वर्षाची मुलं, एक जॉब झालेला असतो, 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स हो. असतो, तोपर्यंत कळलेलंच नाहीये की बाबा रे मला काय आयुष्यात करायचं किंवा मला. काही दिसतच नाही पुढचं काही. आता ही सगळी जी जनता आहे ना, हम्म. ह्यांच्यासाठी मात्र प्रॉब्लेम आहेत. कारण तुम्हाला एकतर तुम्हीच कशात म्हणजे काहीतरी कुठेतरी कौशल्य कुठेतरी असेल. एक्सपर्टीज म्हणजे काहीतरी. उत्तम न्हावी व्हा, पण न्हावी व्हा, पण उत्तम व्हा. हम्म. हे जे कौशल्य आहे, हे कौशल्य ज्यांच्याकडे आहे आणि जे उत्तम आहे तोच त्यांना टिकणार. मरण नाही, आज नाही 100 वर्षांनी नाही. मग हम्म. AI येऊ दे का झेडा येऊ देत, ज्यांच्याकडे, कारण आता आपण स्किल्समध्ये आहोत, तुमच्याकडे कुठल्या स्किल्स आहेत त्या जर तुमच्या नॉलेजशी निगडीत असतील तर उत्तम, पण ते अनिवार्य नाही. मग AI तू आता म्हणतोयस तसं आपण वापरतोय डेली प्रॅक्टिसेसमध्ये सुद्धा. काही लोक रुटीन फॉर्ममध्ये त्याचा यूज करतात, काही लोक क्रिएटिव्ह फॉर्ममध्ये त्याचा यूज करतात. रुटीन फॉर्ममध्ये आता लोक अशा पद्धतीचे झाले आहेत, अगदी पार आपण स्टुडंट्स म्हणूयात किंवा काही ऑफिसर्स म्हणूयात किंवा कंपनी ओनर्स म्हणूयात, की त्यांचं काम माझ्या मते AIने थोडंसं सोपं केलं असं मला वाटतं. थोडंसं म्हणण्यापेक्षा बरंचसं, की मला आज इफ आय वॉन्ट टू ट्रॅव्हल, मला जे काही 4-5 इंटरनेटच्या वेगवेगळ्या साईट्सवर जायला लागायचं, ते त्यांनी चटकन मिळालं. ते मला एवढा माझा बजेट आहे, मला इकडं जायचं आहे, मला तू दे सगळे डिटेल्स. तो सगळी डिटेल्स देतोय. स्टुडंट्सना त्यांच्या गरजेनुसार आत्ता डेटा ते यूज करतायत. क्रिएटिव्ह लोकांना, की जे कॉन्टेंट रायटर्स आहेत, ऑथर्स आहेत किंवा अजूनही कुठल्या ह्याच्यात आर्टिस्ट आहेत, ते त्यांच्या पद्धतीत वापरत आहेत. आता मला एक सांग, की ह्या 2 प्रकारे वापरले जाणारे जरी वेगवेगळे आहेत. वेगवेगळे पॅटर्न्स असले तरी सुद्धा, विच आर द एरियाज विच यू फील दॅट AI विल डेफिनेटली अफेक्ट सगळ्यात पहिल्यांदा मी माझं स्वतःचं उदाहरण देतो, म्हणजे जास्त जास्त मला लवकर रिलेट करता येईल. म्हणजे दुसऱ्यांवर आरोप करण्याच्या मी माझ्या पद्धतीने सांगतो, कदाचित तूही रिलेट करशील त्याच्याशी. साधारण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना एखादं गणित सुटलं, म्हणजे ते कसं सोडवायचं हे इथे क्लिक झालं, की जो आनंद व्हायचा ना तो काहीतरी वेगळाच असायचा. राईट राईट राईट. की ज्याला मला हे सापडलं, हम्म. मी काहीतरी शोधून आय कुड सॉल्व्ह इट, मग ते काहीही असेल. ही जी काय एक्साइटमेंट आहे ना, ही AIने मारली आहे. कारण आता विद्यार्थी असो, ते तू म्हणलास तसं कुठल्याही बिझनेस क्षेत्रातला असेल, काहीही अडलं की ह्याला विचारा, ह्याच्यावरती लवकर सापडलं की तिची म्हणजे काय धावपळ करून सोडवणं किंवा धावपळ करून ती प्रॉब्लेम प्रोसेसेस. ती आता संपली. चांगलं वाईट मी परत जात नाही. मी काय अभ्यासातला माणूस आहे, शैक्षणिक क्षेत्रातला माणूस आहे. मी हे अफेक्ट झालंय का 500% हो. त्या एक्साइटमेंट पोटी काय व्हायचं, मी 500-600 गोष्टी ट्राय आउट करून बघायचो. बरोबर, ज्या चुकायच्या. सो चुकलं तरी हरकत नाही, परत ट्राय कर. ही एक आपोआप आपली वृत्ती त्यावेळी डेव्हलप झाली होती. राईट राईट. ती आता बोंबलली आहे हे आपण मान्य करूयात. कारण काहीही अडलं की याला विचार, उत्तर मिळालं, विषय संपला. मग तुम्ही कदाचित त्यानुसार तुम्ही परत विचार करून पुढे जाता. हे असंच झालंय बघ ना रे. मोबाईलच्या वेळेला, मोबाईल आल्यानंतर आपण नंबर्स असं काही पाठ बरोबर. करायच्या फंदातच नाही पडत. बरोबर. सो तिथपासून म्हणजे सेमच गोष्ट, परफेक्ट, म्हणजे अगदी तो धागा तोच आहे. ही माझ्यासाठीची जी एक्साइटमेंट आहे ना, ही हो. यामुळे सगळ्यात जास्त लूज झाली आणि त्याला काहीच पर्याय नाही. म्हणजे
अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला आवडेल की AI मध्ये प्रिव्हेंट करायला. कदाचित आपल्याला कधी कुठल्या उत्तर आलं देतात तर मी बोलतो त्याच्याबद्दल. पण ही तर एक गोष्ट म्हणजे पाहिजेच यार. तुम्ही ती एक्साइटमेंट नका मारू. AI हा फार तर फार तुमचा इंटर्न होऊ शकतो. हं. एखादा साथीदार, असिस्टंट होऊ शकतो. हा तुम्हाला रिप्लेस जर करायला लागला, तर तुम्ही याचा चुकीचा वापर करता हे लक्षात घ्या. परत आपण साधं उदाहरण घेऊ. एखादा बिझनेसमन आहे किंवा व्यावसायिक आहे, कुठल्याही क्षेत्रातला किंवा एक नोकरी करणारा इसम आहे. त्याची स्वतःच्या मी परत त्या स्किल्सकडे येतो. त्याच्या स्वतःच्या काही स्किल्स आहेत, ज्या त्याला करायच्या आहेत, रोज तो काम करतो. पण अशा असंख्य गोष्टी आहेत, ह्या त्याला कराव्या लागतात, ज्या त्याच्या जमेच्या बाजू नसतील. हं. त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या त्याच्या जमेच्या नाहीत, इथे त्यांनी एआयचं बोट धरायला मला काहीही हरकत नाही. त्या केल्याने त्याचा वेळ वाचेल का? 500% हो. त्या केल्याने त्या ज्या गोष्टी त्याच्या जमेच्या नाहीत, त्यात त्याच्या चुका होण्याच्या शक्यता होतात, ज्याच्यात त्याच्यामुळे एफिशियन्सी वाढेल का? परत हो. पण जी त्याची स्वतःच्या ज्या स्किल्स आहेत, इथे तर त्यांनी स्वतःचंच डोकं वापरलं पाहिजे, कारण ते एआयपेक्षा चांगलं आहे. दुसरी गोष्ट, एआय काय अफेक्ट करेल हा जो प्रश्न होता, हे मला जेव्हा एखादी गोष्ट काही सापडत नसायची किंवा मला एखादी गोष्ट जे काही डोक्यात काहीतरी खुमखुमी असायची किंवा साधी एखादी गोष्ट म्हणजे आय गेस तू लिहितोस पण. तर एखादी गोष्ट सुचल्यावर त्यातलं पुढचं न सापडेपर्यंतची जी रुखरुख असायची, हं. तो ती ती वेगळी फेज गोष्ट आहे. ती फेज खूप छान आहे. बरोबर. आणि ते सापडल्यावरची तर मजा त्याच्यामुळे अजून ती जास्त खूप होती. वेगळी असायची. बरोबर. आता परत तसं काही अडलं, याला विचारा. मी हां, म्हणजे इन्स्टंटली होतं रे आता. परफेक्ट. तोच शब्द मला हवा होता. ह्याचं कारण असं झालंय, की ज्याला परत सायकॉलॉजीमध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नावाचा शब्द आहे, की मी आत्ता काहीतरी एखादी गोष्ट सोशल मीडियावर टाकली आणि 15 मिनिटात त्याला 500 लाइक्स नाही आल्या, तर मला त्रास होतो. हे जे काय मानसिक आजार म्हणूयात ज्याला, हो, हो. हे ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी आहे, की आत्ता, या क्षणी. आणि ही खूप जास्त त्रासदायक गोष्ट आहे. आणि हं. ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा टेक्नॉलॉजीवर किती होईल माहीत नाही, ह्याचा जॉबवर किती होईल माहीत नाही, पण ह्याचा परिणाम तुमच्या मनावर 500% होतोय. त्याचाच परिणाम नात्यांवर होईल, त्याचाच परिणाम मैत्रीवर होईल, रिलेशन्सवर होईल. कारण आत्ता या क्षणी मला हवंय. ती चलबिचल त्याची आहे. हो, हो. म्हणजे हो. गंमत म्हणून मागच्या वर्षी 2025 मध्ये एप्रिल महिन्यातला एक दिवस ChatGPT भारतात 18 मिनिटं बंद होतं. 18 मिनिटं बंद होतं. काहीतरी सर्व्हर्सचे इश्यूज अपडेट वगैरे. 18 मिनिटं एक एआय टूल. बरं ह्याला असंख्य पर्याय पण आहेत हं. पण एक एआय टूल 18 मिनिटं बंद होतं. का फार काही अवघड गोष्ट नाही. पण त्यामुळे भारतातल्या एका शहरात जवळपास 186 जणांना नोकरीवरनं काढलं. कारण त्यांच्या खऱ्या स्किल्स लोकांना कळल्या, की अरे यांना येत बापरे! नाही याच्याशिवाय. हे एका शहरातली गोष्ट मी फक्त सांगतो. आणि हे परत म्हणजे हा डॉक्युमेंटेड आकडा आहे म्हणून सांगतोय. हे जे त्याच्यावरचं डिपेंडन्स आहे ना, हं. ही त्रासदायक गोष्ट आहे. बरं मी परत सांगतोय 10 वेळा, की एआय बद्दल माझं अजिबात शत्रुत्व नाही. उलट एआय प्रत्येकाने वापरावं या मताचा मी आहे. पण कुठे वापरू नका हेही कळलं पाहिजे. हां, थिंग्स नॉट टू डू खूप महत्वाचं आहे खरं प्रचंड तर. महत्त्वाच्या आहेत. म्हणजे साधं आहे ना, मी ते दरवेळी उदाहरण देतो, की आयुष्यात तुम्ही लिफ्ट कधी वापरायला लागता? की जेव्हा आपण पहिल्यांदा जन्मल्या जे रांगतो, मग काय बाबा लुडू-लुडू करत चालतो, मग पडतो, मग कदाचित पळायला लागतो, मग पायऱ्या चढायला लागतो. हे सगळं जेव्हा जमायला लागतं स्वतंत्रपणे, स्टेप बाय स्टेप. मग आपण लिफ्टकडे जातो आणि मग नंतर काय होतं, की एखाद्या दिवशी जर लिफ्ट बंद आहे, तर आपल्याला पायऱ्या चढता येतात. हीच गोष्ट मग एआयच्या बाबतीत का नाही? तुम्ही आधी फाउंडेशनल नॉलेज घ्या ना. ते फाउंडेशनल नॉलेज व्यवस्थित घेतल्यावर मग एआय वापरा ना. म्हणजे मग एखाद्या दिवशी जर एआय शिवाय तुम्हाला करायचं झालं, तर तुमचं फाउंडेशनल नॉलेज इतकं चांगलं असेल, की तुम्ही त्याच्याशिवाय पण करू शकाल. पण ते घाई या एकमेव गोष्टीपायी आपण या सगळ्या गोष्टींच्या त्रासात जातोय. बरं, आता हे सगळं जर फार निगेटिव्ह शेडला जातंय असं मला वाटतंय, तर आपण हेही लक्षात घेऊयात, की याची खूप जास्त चांगली बाजू पण आहे. मग आणि मला एक सांग, आता तू हं. मगाशी मी थोडंसं इंटरप्ट प्लीज, प्लीज, करतो, प्लीज, प्लीज. की काही नवीन अपॉर्च्युनिटीज सुद्धा तयार होतील असं ते जे तू बरोबर. म्हणालास. सांगतो. आता साधी गोष्ट आहे. एआयमुळे असंख्य नवीन गोष्टींचा स्पीड वाढला. असंख्य गोष्टी नवीन पद्धतीने कराव्या हो, लागतायत. हो.
ह्याच्यासाठी परत मला वेगळीच माणसं लागणार आहेत ना, किंवा तीच माणसं वेगळ्या स्किल सेटमध्ये लागणार आहेत. हम्म. साधं उदाहरण घेऊया. एक 5-6 वर्षापूर्वी आपण जर कोणी तुम्हाला असं म्हणलं असतं सगळ्यांनाच, की मला ना एक्सेल येतं. तुझ्याकडे खूप अभिमानाने बघितलं असं, अरे काय भारी एक्सेल येतं. एक्सेल येतं. खरंच आपण सगळ्यांनी बघितलं. खरंच. आज बघू का? नाही. आज आपण बघू, अरे प्रत्येकालाच आलं पाहिजे. आणि कसलंच अप्रूप राहिलेलं नाही राईट. आता, असं झालं. परफेक्ट. हेच एआयचं होणार आहे. ह्याच गोष्टीमुळे आज जर काय बाबा 4 लोक, तू मगाशी मला तज्ञ वगैरे शब्द म्हणलास, मी सांगतो 2 वर्षांनी तू नाही म्हणणार आहेस, कारण प्रत्येकाला येणार आहे. माझ्याकडे 2च वर्ष आहेत असे पॉडकास्ट द्यायला. सो कारण त्याच्यानंतर ती इतक्या सहज प्रमाणात प्रत्येकापर्यंत असणार आहे. परत मुद्दा तोच येतो की कुठे, कशासाठी आणि काय गोष्टींमध्ये आपण हे वापरतोय. कुठले कुठले जॉब्स वाढणार आहेत, तर सायबर सिक्युरिटी या स्पेसमध्ये खूप जॉब्स वाढणार आहेत. कारण आज जेवढा आपण इंटरनेटमुळे आपला डेटा जातो या सगळ्या टूल्सला, माझी माहिती या इंटरनेटला जाते, त्याच्यापेक्षा काही जास्त प्रमाणात एआयमुळे जाईल. आज जे काय सायबर फ्रॉड्स आहेत त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी प्रमाणात वाढतील एआयमुळे. सो तिथे मला सायबर सिक्युरिटीसाठी असंख्य जॉब्स वाढणार आहेत. ओके ओके. ही सगळी एआय टूल्स बनवायला जे काय कोडर्स लागणार आहेत, एआय प्रोग्रॅमर्स लागणार आहेत, तिथे लागणार आहेत. उद्या प्रत्येक कंपनी, म्हणजे बँकांपासून ते सरकारी खात्यांपर्यंत, महानगरपालिकेपासून ते डेंटिस्टपर्यंत प्रत्येक ठिकाणी एआय वापरलं जाईल. सो मला एआय इंजिनियर्स, एआय वापरणारी जनता लागणार आहे. ह्या सगळ्यासाठीचे जे काय सर्व्हर्स आहेत, डेटा मॅनेजमेंट करणारी लोक आहेत, ती लागणार आहेत. हे सगळी टूल्स चालवण्यासाठी मी काय करतो हे व्यवस्थित समजून त्या एआयशी गप्पा मारणारे प्रॉम्प्ट इंजिनियर्स लागणार आहेत. हा सगळा डेटा जो काही तयार होतोय त्याचा अभ्यास करणारे ॲनालिस्ट लागणार आहेत. अजून ती लिस्ट खूप मोठी आहे. सो असंख्य प्रकारचे जॉब्स जे कदाचित आता तू इमॅजिनही करू शकत नसशील असे जॉब्स वाढतात. एक वानगी दाखल उदाहरण देतो. 2025 मध्ये जे काही जॉब्स सगळ्यात जास्त पैसे देणारे होते जगभरात, त्यातला एक जॉब असा होता की तुम्हाला एआयनी केलेलं काम आणि माणसांनी केलेलं काम हे वेगवेगळं ओळखता येतं का? हा एक जॉब होता. आता माझा काय म्हणूया दिलखुलास चॅलेंज आहे पुण्यातल्या विविध महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आणि कदाचित त्यांच्या प्राध्यापकांनाही, की अशापैकी किती जणांना हा जॉब होता हे तरी माहिती होतं. ते करता येईल का नाही हा फारच पुढचा भाग आहे. पण असा जॉब आहे, होता मागच्या वर्षी, हे तरी ज्ञान किती जणांना होतं. आणि म्हणून तो जो मगाशी तो अनअवेअर शब्द जो म्हणलास, तो मला त्यामुळे खूप जास्त जवळचा वाटतो, की माहिती करून घेण्याचा तरी प्रयत्न केला जातोय का. आणि असे असंख्य जॉब्स आहेत जे ह्याच्यात खूप वाढतात. सो जितके जॉब्स जातील त्याच्यापेक्षा काही पटींनी जॉब्स वाढणार देखील आहेत. पण ते सगळे वाढलेले जॉब्स अशांसाठीच आहेत की ज्यांना एआय येतं. आणि आता कदाचित एक त्रासदायक पण मजेशीर वाक्य, एआय यायला एआय यावं लागत नाही. एआय यायला एआय यावं लागत नाही. कारण तुम्हाला जर मी आज म्हणलं की आज तुम्हाला असं बसून व्हॉट्सअप कधी कोणी शिकवलं का? असं बसून चला आज व्हॉट्सअप शिकवतो मी, चला गेल्या बाजारात युट्यूब शिकवतो, बरं गुगल पे शिकवतो, असं काहीच झालं नाही. ह्याचे काही मास्टर क्लास वगैरे काय झाले नाहीत. का नाही झाले? आज घडीला ही जगातले सगळ्यात अवघड मोबाईल ॲप्लिकेशन्स काढली तर पहिल्या 10 मध्ये हे 3 असतील. पण तुम्हाला आणि मला कधी फरकच नाही पडला ह्याच्या मागे काय. तसंच एआय वापरायला ते यावं लागत नाही, ते आपोआप इतकं सहज होतं. कारण ते अगदी रूट लेवलला सुद्धा हे ऍप्स वापरले जातात आता. हेच माझं म्हणणं आहे. त्यामुळे एआय यावं लागत नाही. ते तसं समीकरण असल्या ज्याला आपण युजर फ्रेंडली म्हणूयात, हे असल्या कारणाने तुम्ही जितके परिपक्व आहात तुमच्या क्षेत्रात, ती एकच गोष्ट मायने राखते असं म्हणूयात. कारण आता जसं जॉबच्या बद्दल आपण बोललो की जॉब्स अशा लोकांचेच राहतील की जे स्किल सेट ज्यांचा खूप स्ट्रॉंग आहे, निपुण आहेत, कौशल्य आहेत, बरोबर, तेच लोक राहणार. कारण आता कसं आहे ना की जे एंट्री लेवलचे गोष्टी आहेत, मग एंट्री लेवल सॉफ्टवेअर डेव्हलपर्स असतील, एंट्री लेवल कोणत्याही लेवलचे सगळे, तर ही सगळी मंडळी दे नीड टू बी
आता ना या वाक्याचा बरेच जणांना खूप विपर्यास करतात. म्हणजे मला एक दर 2-3 दिवसांनी एक Instaवरती हा प्रश्न असतोच किंवा LinkedInवर हा प्रश्न असतोच, की तुम्ही म्हणता की एंट्री लेव्हलचे जॉब जातील म्हणजे काय फ्रेशर्सला जॉबच नसतील का? हो तर हो. माझं म्हणणं की तुम्ही फ्रेशर्स आणि एंट्री लेव्हल ह्या 2 शब्दांमध्ये खूप गफलत करताय. फ्रेशर्सला का जॉब असणारच आहेत. उलट कदाचित मी म्हणेन काकणभर जास्त असतील कंपेअर्ड टू मिड लेव्हलच्या लोकांपेक्षा. पण परत कोणाला, की जे समजा आज फ्रेशर्स अशी लोकं, की जी कदाचित सॉफ्टवेअरच्या भाषेत बोलायचं झालं तर L1 म्हणजे अगदी एंट्री लेव्हल असेल, L2 च्या पलीकडचं काम करून देणारे जे फ्रेशर्स आहेत ना, त्यांना हं. काम चांगलं मिळेल आजही. किंवा ज्यांना मी परत म्हणतो, की ते जे काही करतायत, मग समजा मी तर मॅनेजमेंटमधलं उदाहरण घ्यायचं झालं, की समजा MBA मार्केटिंग झालेला एखादा मुलगा आहे, पण जो स्वतःच्या स्वतः कॅम्पेन करू शकतो. अशी जी मंडळी आहेत त्यांना नक्की कामं असतील. ग्राफिक डिझायनर्स आहेत. ज्याला उत्तम व्यवस्थित क्लायंटचं ब्रीफ समजून स्वतःचं डिझाइन करता येण्याचं सामर्थ्य आहे. त्यांना नक्की असतील. पण आता गंमत काय होतं ना, की ही सगळी मंडळी यांना एक्सपोजर इदर त्यांनी स्वतःमुळे किंवा त्यांच्या महाविद्यालयामुळे किंवा अजून 10 गोष्टींमुळे ते एक्सपोजर त्यांनी जगाचं घेतलेलंच नाहीये. परत आता या वाक्याचा विपर्यास करतील लोकं, की जगाचं एक्सपोजर घ्यायला जगात जावं लागतं. तसं काही नाही. तुम्ही जगात चालल्यात त्या गोष्टी तुम्हाला कितपत माहिती आहेत? तुम्ही किती त्याच्याबद्दल एक्सपोज्ड आहात? ह्या जेव्हा गोष्टींचा अभाव जेव्हा तिथे दिसतो ना, ते फार अवघड आहे. म्हणजे मी अगदी मगाशी इंडिया आपण इम्पॅक्ट समिटबद्दल बोललो. अ, कमालीच्या गोष्टी आहेत. पण आपले जे विद्यार्थी जे ह्या गोष्टी बघायला आलेले होते ना, ते त्या रोबोट्स बरोबर ते त्या स्टॉल बरोबर सेल्फी काढण्यातच मशगूल होते. अरे ती टेक्नॉलॉजी काय ती समजून घेण्याचा कितपत जण प्रयत्न करत होती, हा खरंच खूप मोठा विचार करण्याचा भाग आहे. हे त्या AI समिटचं जर समराईज करायचं असेल, तर तू काय करशील रे? AI समिट हाऊ कमालीचं कंटेंट पण अत्यंत मिसमॅनेज्ड. अच्छा. म्हणजे अगेन म्हणजे ते काय ते होऊ शकतं सगळीकडेच होत असतील, पण अपेक्षेपेक्षा जास्त लोकं आल्यामुळे मिसमॅनेज्ड गोष्टी झाल्या. पहिल्या दिवसाच्या नंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. टेक्नॉलॉजी वाईज कमाल. आपल्याला सुंदर. खूपच सुंदर. बरं ज्या काही चर्चा झाल्या त्याही अत्यंत विश्वासार्ह आहेत. एक साधं लक्षात घेऊयात जगातली पहिलीच चौथीच इम्पॅक्ट समिट एआयवरची होती आणि तीच भारतात होणं, हाच एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आज प्रत्येक घराघरात हा विषय पोहोचलाय ह्याच्यामागचा कारण ती समिट इथे भारतात घेणं हे होतं. त्याच्यातही बऱ्याच भारतातर्फे बरीच प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्याकडे ही एक रड आहेच आहे, की इंडियन एआय प्रॉडक्ट्स किती आहेत? तर येतायत. म्हणजे आत्ता या क्षणी 0 असतील किंवा कमी असतील, पण खूप छान-छान गोष्टी बघायला तरी मिळाल्या. त्या कशा पद्धतीने रोल आउट होतायत हा म्हणजे काळच सांगेल. पण खूप उत्तम गोष्टी येतायत. भारतात असंख्य लोकं एआय स्वतःचं काहीतरी तयार करताना दिसतायत. म्हणजे अगदी शेतीपासून शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अ, सगळ्या फील्ड्समधले चालू लोक. आहेत कामं. मला बरेच ब्युरोक्रॅट्स याच्यात इंटरेस्ट घेऊन समजून घेतानाचा म्हणजे दिसताना दिसले. तेही खूप छान होतं. मीडियानी पण त्याचा बऱ्यापैकी कव्हरेज केला. मी फक्त म्हटलं तसं, की वाईट या गोष्टीचं वाटलं, की जी विद्यार्थी मंडळी तिथे होती आलेली बघायला. कदाचित मी खूप छोट्या सॅम्पलबद्दल बोलत असेन. म्हणजे बाकीची खरंच काही चांगली असतीलच. पण ती जास्त आत्मीयतेने टेक्नॉलॉजी समजून घेण्याच्या पेक्षा "अरे, त्या रोबोवर फोटो काढ." अशा गोष्टींमध्ये जास्त होती. तिथे थोडंसं जरा वाईट वाटलं. पण बाकी खूपच कमालीचे दिवस पुढे आहेत असं माझं ठाम मत आहे. म्हणजे आपल्या आपल्या देशाच्या दृष्टीने आपण जर विचार केला, आता AI लेव्हलला, तर डू यू सी एन्करेजिंग पिक्चर इन द इयर्स टू कम? प्रश्नच नाही. मी थोडंसं बोल्ड वाक्य म्हणीन हे आणि काही जणांना हे अजिबात पटणार नाही किंवा मला ट्रोल वगैरे करतील या वाक्यासाठी. पण येत्या 5 ते 6 वर्षात भारत एआयची जगाची राजधानी झालं तर मला काहीच नवल वाटणार नाही. अरे काय सांगतोयस? काहीच नवल वाटणार नाही. आणि ह्याला म्हणजे खरंच व्यापक अर्थ आहे म्हणून मी सांगतोय. उगाच काहीतरी एक थंबनेलला वाक्य म्हणून देत नाहीये. पण आता ते त्याच क्षेत्रातलं आहे म्हणून सांगतो, की साधं याची कारणं आहेत. आपल्याकडे सगळी जी आपण मंडळी आहेत, एकतर आपलं थिंकिंग हे बरंच लॉजिकल आहे. हां. आपण अगदी एक्स्ट्रीमिस्ट कुठल्याच बाबतीत ॲज अ माणसं म्हणून नाही होत. आपण बरीच लॉजिकल होतो. जे परत या दृष्टीने चांगलं आहे. कारण बेसिकली आपण कॉम्प्लेक्सिटीजची सवय असलेले लोक आहोत.
त्यातनं मार्ग हे तर काढायची छान सवय हे आहे. छान कारण शोधलंस तू. पण काही का ना आपण बरेच काय म्हणूयात लॉजिकल थिंकर्स आहोत, जे परत AI साठी बरं आहे. हम्म, हम्म. आपलं साधारण इंग्लिश बाकीच्या जगापेक्षा बरं आहे. आपल्या सगळ्या बोलीभाषा ह्या काहीतरी साचेबद्ध आहेत. त्याला काहीतरी नियम आहेत. आणि या अशा असंख्य कारणं मी जाऊ शकतो, की ज्याच्यामुळे टेक्निकली आणि टेक्नॉलॉजिकली आपल्या भाषांमध्ये आणि आपल्याला AI हे बाकीच्या देशापेक्षा माझ्या अंदाजाने लवकर आत्मसात करता येऊ शकतं. ए. बी, ज्या प्रमाणात आपल्याकडे इंटरनेट वापरलं जातं, जो ह्याच्यासाठीचा परत खूप मोठा सोर्स आहे किंवा खूप मोठी गंमत आहे या सगळ्यातली, ते लक्षात घेता आपण खूपच जास्त AI वापरकर्ते म्हणून खूप जास्त प्रमाणात असू. परत असंख्य प्रमाणात डेटा, असंख्य प्रमाणात मोठं मार्केट, हे सगळं लक्षात घेता इंडियन्स वूड डेफिनेटली बी सगळ्यात जास्त AI युजर्स, याच्यात काहीच मला शंका वाटत नाही. मग ह्या युजर्ससाठी जे काही प्रॉडक्ट्स असतील, ते ह्या लोकांनीच बनवले तर ते अजून जास्त समर्पक असतील, हे आता जाणवायला लागलंय. त्यामुळे कदाचित ते प्रॉडक्ट परदेशी असेल, पण त्याचं इंडियन व्हर्जन्स तुम्ही आणि मी लवकर वापरू. हम्म. आणि म्हणजे नुसतं मी संख्या लोकांची AI वापरणारी, जगातल्या विविध प्लॅटफॉर्म्ससाठी AI ही सर्व्हिस म्हणून देणारी, जगभरातल्या लोकांना AI इंजिनियर्स किंवा AI प्रोग्रॅमर्स प्रोव्हाइड करणारे, या सगळ्या अशा असंख्य प्लॅटफॉर्म्सवर बघितलं तर मला वाटतं की आपण हे सहज करू शकतो. मला अजून एक विचारायचं आहे तुला मी, की आता मग हा एक नॅरेटिव्ह इज बिंग सेट इंटेन्शनली, की AI विल ड्रॉन ऑल दिस जॉब्स. कारण काय होतं माहिती का, की लोकांना भीती या नोकरी जाण्याची आहे या AI मुळे. त्यामुळे कदाचित हा इंटेन्शनल अप्रोच वाटतोय मला, की कट डाऊन द पीपल आणि रिप्लेस देम बाय हं, AI. हं. तर असं आहे का? हो पण नाही पण दोन्ही आहे ओके. त्याच्यात. एकतर त्या सगळ्याचा जो गाभा आहे ना, की AI हा कोणालाच रिप्लेस करणार नाहीये. हं. तुम्ही जे काम करता त्या क्षेत्रातला एक माणूस ज्याला AI येतं, हा AI न येणाऱ्या माणसाला रिप्लेस करणार आहे. म्हणजे AI हां. विल नॉट रिप्लेस टीचर. अ टीचर हू नोज AI विल रिप्लेस अ टीचर. हं. हा जो फरक आहे, राइट, राइट, राइट. हा याचा गाभा आहे. त्यामुळे तुम्ही काय, मी परत त्या उत्तराकडे येतो. तुम्ही काय करता, या क्षेत्रातले तुम्ही सर्वोत्तम व्हा आणि ते होताना AIचं बोट धरा. तुम्हाला काहीही त्रास आज नाही, पुढच्या 10,000 वर्षातही नसेल. हे जर एक समीकरण लक्षात घेतलं, तर त्याच्यात फक्त कसं आहे ना, की आज AI आहे. उद्या कदाचित दुसरी टेक्नॉलॉजी अजून असेल, काहीतरी अजून टेक्नॉलॉजी. काहीतरी. हे वाढतच राहणार आहे आणि हे सारखं होत राहणार आहे. मग तुम्हाला पर्यायाने सारखं स्वतःला अपडेट, अपग्रेड, अपस्किल करावंच लागणार आहे. पण गंमत परत कशी आहे ना, की एखादा नवीन मोबाईल आला, तर आपण रात्रभर त्या दुकानाच्या बाहेर लाईनीत राहू. का तर फोन आपल्याला अपग्रेड करायचा आहे. आपल्या प्रत्येकाच्या फोनवर मध्ये असंख्य मोबाईल ॲप्स आहेत, की जे वायफायला कनेक्ट झाले की आपोआप अपडेट होतात. हो, पण मी हो. दरवेळी प्रत्येक माणसाला हा प्रश्न विचारतो, की हे हार्डवेअर शेवटी कधी अपग्रेड आणि अपडेट केलं वाह! होतं? वाह! आणि त्याचं उत्तर जर 10 वर्ष, 15 वर्ष असेल, तर तुम्ही टेक्नॉलॉजिकली डायनोसॉर झालेले आहात. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावंच लागणार आहे. आणि हेच त्याच्यामध्ये आहे. मग रिप्लेस होतायत का किंवा हे कारण देऊन काढलं जातंय का, त्याचंही उत्तर हो आहे. आणि त्याच्याच मागे मी मगाशी म्हटलं तसं, की फक्त AI नाही, बाकीची 1000 कारणं आहेत. म्हणजे असं युद्ध आहे, मार्केट्स पडणं आहे, प्राइजेस वाढणं आहे, व्हॉलॅटिलिटी आहे, प्रॉफिटॅबिलिटी आहे, अशी असंख्य कारणं आहेत. त्याच्याबरोबर AI हे पण एक कारण आहे. पण ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त बघितलं एवढंच जातंय, की किती अडॅप्टेबल आहे ही व्यक्ती या सगळ्यामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अडॅप्टेबिलिटीशी खूप खूप प्रमाणात कनेक्टेड कनेक्टेड आहे. आहेत. आणि येस. तुम्ही जर अडॅप्टेबल नसाल, हां. तर मग काही अर्थ नाही. हं. कारण आता बघ ना, जी लोकांना परिचित असलेली जे ॲप्स आहेत किंवा AI टूल्स आहेत, ती आहे ChatGPT, Gemini आता एक किंवा गंमत म्हणून विचारतो. मगाशी आय गेस सुरुवातीला इंट्रोडक्शन करताना जो शब्द वापरलास, की 2024 मध्ये आलं, तर ते 2022 मध्ये आलं. आणि आजपासून अच्छा 22 हां, ला आलं. आजपासून एक्झॅक्टली आजपासून 39 महिन्याआधी पहिलं AI टूल लोकप्रिय झालं. दॅट वॉज हां, ChatGPT. ChatGPT. हं. 30 नोव्हेंबर 2022 ला हे लॉन्च झालं.
आपण साधारण 39 महिने टू बी व्हेरी प्रिसाईज आज यापासून आहोत. या 39 महिन्यात असे किती टूल्स असतील असं वाटतं जगभरात? हजारो, अजून थोडासा आकडा वाढव, अजून वर जाऊ, अजून बोली लाख. वाढवा. ऐला लाख. आज घडीला रजिस्टर्ड म्हणजे जी वेगवेगळ्या पोर्टल्सवर आकडा AI टूल्स म्हणून आहेत, हा आकडा 2.5 लाखाच्या वर आहे. 2.5 लाख टूल्स जगात आहेत आज. मग मी छोटंसं एक गणित केलं. या 2.5 लाखाला 39 महिन्यांनी भागलं, मग ते 30 दिवसांनी भागलं, मग परत 24 तासांनी भागितलं, तर जवळपास दर दिवशी 4 ते 5 नवीन AI टूल्स येतात. दर दिवशी. आता माझा साधा प्रश्न आहे की जर तुम्हाला 4-5 AI टूल्स पण माहीत नसतील तुमच्या क्षेत्रातली, तर तेवढी रोज येत आहेत हो. मग तुम्हाला कदाचित ती दरी किती मोठी आहे याचा अंदाज येईल. जे आपण मगाचपासून म्हणतोय की रोज ह्याच्याबद्दल अडॅप्टेबल राहणं. म्हणजे साधं उदाहरण घ्या. मी आज सकाळी थोडा लवकर ऑफिसला जायला निघालो. 6-6:30 वाजता एक लवकर भेटायचं होतं. तिथून ऑफिसला गेलो, दिवसभर केलं. आता तुमच्याशी भेटलो आणि रात्रीचा परत जाईन आणि उद्या सकाळी मला मुंबईला जायचं आहे एका सेमिनार घेण्यासाठी. तर आज दिवसभरात मी जेव्हा दिवसभर घरी नाही आहे, ह्या दिवसभरात एक 5 ते 6 नवीन AI टूल्स आज लॉन्च झाली असतील, जी मला उद्यासाठीचा माझा बॅकलॉग आहे. जी मला माहिती असणं गरजेचं आहे, कारण मी या क्षेत्रात काम करतो. तर ह्या लेव्हलला रोज अपडेट आणि अपग्रेड करावं लागतं स्वतःला. ह्या गतीत जर तुम्ही फिट बसू शकत असाल तर आणि तरच हे तुमचं तर जग. AI भीतीदायक नाही. अजिबात नाही. आता फक्त ह्याच्यात एक दुसरा एक शब्द जो आपण मगाशी थोडासा आपला राहिला, की आपण ज्याला म्हटलं की मला ह्याला सांगावं लागतं. प्रॉम्प्ट. हां, आता साधं आहे. काही तुम्हाला चित्र करून हवं आहे, कविता करून हवी आहे, जे काय करून हवं आहे, तुम्हाला ह्याला सांगावं लागतं. पण बऱ्याचदा लोकं काय होतात ना, आळस करत एकच ओळीचा प्रॉम्प्ट देतात. एकच 5च शब्द. आणि त्यांनी गंमत काय होतं, की अरे या 5 शब्दात नाही कळणार आहे की तुला काय हवंय. मग AI ठरवतं की तुला काय हवंय. आणि मग ते काही आता मी बनवलं ना, तर मला आवडायला भारी आहे जायला मी केलं. मग आवडायला लागतं तुम्हाला. अरे पण ते खरंच परिपक्व आहे का? त्याचं उत्तर नाही असतं. तर तुम्हालाच माहीत नसेल तुम्हाला काय हवंय, तर तुम्ही त्याला काय सांगणार आहात की मला काय हवंय? म्हणजे प्रॉम्प्ट करणं हे सुद्धा स्किल आहे. ही मी म्हणतो सायन्सपेक्षा आर्ट जास्त आहे. हां, कारण हां, सायन्स शिकवता येईल की बाबा हां. 1 + 1 2. आर्ट तो मजा आहे. त्यामुळे त्याच्यात संभाषणापासून समोरच्याला किंवा मला मुळात काय हवंय या आधी खोलात जा. हो, हो. त्याचा आधी खोल सापडा. मग त्यातनं उकल होईल की बाबा खरंच मला काय हवंय. आणि मग पुढे जसं एक उदाहरण देऊ, मी फारच वैचारिक नको व्हायला. मी समजा सांगितलं की ब्लू, ॲपल आणि पुणे हे 3 शब्द असलेली कविता हवी आहे तुम्हाला समजा. आणि या 3 आणि ह्याच्यावरचा प्रॉम्प्ट लिहा. तर 99.99% लोकं एवढाच प्रॉम्प्ट लिहितात, क्रिएट अ पोएम युजिंग ब्लू, पुणे अँड ॲपल. आता प्रॉब्लेम काय होतो बघा, की ॲपल हा फोन आहे का फळ आहे? हो, मी नाही हो. सांगितलं. ब्लू हा कलर आहे का मंडे मॉर्निंग ब्लूज आहे का ब्लू हा गाण्यातला प्रकार आहे? मी नाही सांगत आहे. हे जर मी सांगितलेच नाही त्या शब्दांचे अर्थ काय कॉन्टेक्स्टमध्ये हे हवेत, तर त्याला कसं कळणार आहे? बरं कोणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला कविता हवी आहे? कुठल्या भाषेतली कविता हवी आहे? कवितेचे 1,00,000 प्रकार आहेत. लावणी हवी आहे, पोवाडा हवा आहे का भजन हवं आहे का काय हवं आहे? हे मी कुठं सांगतो? हे सो सगळंच जर मी सांगत नसीन, तर तो प्रॉम्प्ट हा अतिशय बेसिक काहीतरी सपक काहीतरी देईल. पण प्रॉब्लेम काय होतो ह्या 99.99% ते आवडायला लागतं कारण मी केलंय. इथून या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. त्यामुळे जर खरंच जर मी एखादं AI टूल बनवलं ना, तर मी असा काहीतरी बेसिक प्रॉम्प्ट आहे तर मी लिहून देईल, तुझी लायकी नाही आउटपुट देण्याची. हे गचाळ आउटपुट आहे. मी आउटपुट देणार नाही. असा पुणेरी. असं आज आलं पाहिजे तिथे. तर आपण काहीतरी विचार हो, करू. आता हो. तो विचारच होत नाही. आणि हो. कुठलंही AI हे तुम्ही काहीही मागितलं तर ते उत्तर देतच. पण ते तेवढंच देतं हेच कळत नाहीये आपल्याला. मग तुला काय विचारायचं हे तुला क्लिअर पाहिजे आधी. म्हणजे कुठलाही मॅनेजर हा कधी उत्तम मॅनेजर होतो जेव्हा त्याला हां. माहिती असतं कोणाकडनं कसं आणि कितपत काम करून घ्यायचं. हा विचार आपण याच्या बाबतीत का नाही करत होतो? हे मला सगळ्या ह्याच्यातलं असं वाटतं ना, की
ए आयमुळे जरा थिंकिंग प्रोसेसवर परिणाम होईल? प्रश्नच नाही. आता मगाशीच एक तू छान शब्द वापरलास, की ही सगळी AI टूल्स आहेत. हो, हो, हातोडा हे टूल आहे. हो. स्क्रूड्रायव्हर हे टूल आहे. पण हातोड्याने खिळा ठोकता पण येतो आणि डोकंही फोडता येतं. हं, काय करायचं आहे दोन्हीच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स तू आहेस. हं. तसंच ही AIची टूल्स आहेत. मग किती विचार करून शब्द वापरलाय. कोणी याला सॉफ्टवेअर नाही म्हणलं. हो, हो. कोणी याला Tool काय बाबा शब्द वापरला. फ्रेमवर्क वगैरे शब्द नाही वापरले. याला AI टूल्स म्हणले. कारण ही AIच्या क्षेत्रातली ही सगळी हॅमर, स्पॅना, स्क्रूड्रायव्हर सारखी टूल्स आहेत. साधनं. ती वापरून तुम्हाला जे काय हवंय ते तुम्ही करून घ्या. पण इथे मला आधी माहिती तर पाहिजे मला काय हवंय. हां, म्हणजे मला खिळा ठोकायचा आहे का कुणाला साधं मारायचं आहे? स्पॅनरचे पण 8 नंबरचा 9 नंबरला नाही चालत. हो, हो, हो. इतक्या स्पेसिफिक गोष्टी असतात. तर मी ह्या गोष्टींची ही साधनं वापरताना तेवढा विचार तर करायला हवा ना. परत ती मगासची घाई आणि इन्स्टंट हो, ग्रॅटिफिकेशन हो, हे परत हो, तिथे हो. तसंच आहे. तू हा विचार करून एक पुस्तक लिहिलंस का? माझी मराठीत AI वरची आता जवळपास AI बद्दलची 4 पुस्तकं आहेत. AI एक मी म्हणत होतो. 4 झाली. हो आणि मला म्हणजे अत्यंत म्हणजे इंग्लिश एक आहे का मग तुझं? भारतातलं पहिलं AI टूल्सवरचं पुस्तक इंग्लिशमधलं माझं होतं. AI टूल्स जे नंतर मराठीत AIच्या बटव्यातून म्हणून आलं. नंतर सायबर सिक्युरिटीमुळे AIच्या क्षेत्रात काय होईल असं सहज सोपी सायबर सिक्युरिटी असं माझं आणि अच्युत गोडबोले आमच्या दोघांचं पुस्तक आहे. वाह! मी आणि माझा एक मित्र प्रसाद कुलकर्णी आम्ही AI वापरून डिजिटल मार्केटिंग कसं करावं? असं AI डिजिटल मार्केटिंग यावरचं एक मराठी पुस्तक आहे. आणि आत्ताच एक महिन्याभरापूर्वी माझं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगवरचं मराठी पुस्तक आलं. वाह! सो या क्षेत्रातली ही 4 आणि मला अत्यंत अभिमानाने मी ही सगळी पुस्तकं पहिल्यांदा मराठीत लिहिली आणि मग ती इंग्लिश आणि आता वेगवेगळ्या भाषांमध्ये तिचं ट्रान्सलेशन होतं आहे. सो ह्याच्या ही मागची सगळी अवेलेबल आहेत? सगळीकडे आहेत. ही कुठेही तुम्हाला मिळतील आणि मागच्याच 2 महिन्यापूर्वी जेव्हा पुण्यात पुस्तक महोत्सव झाला आपल्याकडे पुणे पुस्तक महोत्सव तर मोठा त्याच्यात झाला. त्याच्या आधीच्या 14 महिन्यात माझी 10,000 पुस्तकं लोकांनी घेतली असा एक विक्रम त्यावेळी तिथे आम्ही साजरा केला. सो ती आवडतात लोकांना आणि अजूनही लोकं पुस्तकं वाचतायत हे एक छान गोष्ट आहे. पण ही मराठीत लिहिण्यामागचा एकमेव माझा हेतू एवढाच होता, की मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल, तर इंग्लिश सोडून दुसरं काहीच मिळायचं नाही. त्यामुळे हो, मी तरी हो. विचार केला, की मला जर काही लिहायचं झालं तर मी पहिल्यांदा मराठीतनं लिहीन आणि ते छान मराठीतून आहेत आणि त्यातून आता ती वेगवेगळ्या भाषा म्हणजे इंग्लिशमध्ये तर त्याचं ट्रान्सलेशन होतच आहे. पण AIच्या बटव्यातून जे मगाशी मी म्हटलं किंवा हं. AI टूल्स त्याचं जे म्हणलं, हे आता बंगाली, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि गुजराती या भाषांमध्ये आता भाषांतरित सगळ्या होत आहे. लँग्वेजेसमध्ये आहे. वाह, वाह, त्यामुळे वाह! मग आता काय तू AI मराठीतून शिका असे वर्कशॉप्स त्यामुळे सुरू केलेत का? त्याचं वेगळं कारण होतं. कारण मेन माझा व्यवसाय AI कन्सल्टन्सी आणि मार्केटिंग कन्सल्टन्सी हा मेन होता. पण ह्यातनं कधीतरी हे जाणवायला लागतं, की अरे काहीतरी जे आपल्याला येतंय हे लोकांपर्यंत पोहोचूयात. आणि बोलणं शिकवण्यापेक्षा बोलणं ही एक लहानपणापासूनची आवड म्हणा किंवा काही असेल त्यातून आम्ही एक जवळच्या काही व्यक्तींसाठी हे वर्कशॉप्स केले. मग त्यातून मेनली कॉर्पोरेट वर्कशॉप्स माझे खूप होतात. मग त्यातून असं झालं, की अरे हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. म्हणून मी ज्या माणसाला काहीच AI येत हां, नाही तो येऊ तिथपासून शकतो. हो, हो. मी आजवर आता जवळपास एक 27,000 जणांना ऑफलाईन AI मराठीतून शिकवलेलं आहे मी. आणि ह्याच्यात म्हणजे फक्त पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर अशी मेन शहरं नव्हता परांडापर्यंतच्या अशा तालुक्यापेक्षाही छोट्याशा गावांपर्यंतही आपण पोहोचून हे वर्कशॉप्स अरे घेतलेली वाह! आहेत. त्याचं एम एवढंच आहे, की ते जे काही आहे हे भलं मोठं आहे, प्रत्येकाच्या गरजेचं आहे आणि हे सर्वांसाठी अवेअर आहे. करणं हा एक AI अवेअरनेस आणि तो एक माझा स्वतःचा पुरता एक असा छोटंसं एक मी मिशन घेतलं, की मला कमीत कमी 1,00,000 लोकांना मराठीतनं AI शिकवायचं आहे. त्यातले 27,000 आत्ता झालेत. तथास्तु. अरे, धन्यवाद. ते काय छोटासा एक खरीचा वाटा बाकी वाह, काही वाह, नाही. वाह! मस्त, मस्त. असं काहीतरी अँबिशन असलं ठेवल्याशिवाय काही मजा नाही रे. येस, येस. आणि हा विषय एकतर म्हणजे पीपल ॲट लार्ज कळावा हा एक जो एवढंच, तुझा एक एवढंच आहे, आहे. की आणि त्याची भीती जावी मुळात एवढंच. म्हणजे परफेक्ट. आणि इनिशियली आता असा विचार येतोय, की एव्हरीबडी हॅज टू बी प्रोॲक्टिव्ह. या कॉन्टेक्स्टमध्ये तर नक्की प्रोॲक्टिव्ह व्हायला Absolutely. पाहिजे. इफ यू वॉन्ट टू बी इन द रेस, तुम्हाला राहायचं असेल तुम्ही काही आपण कारण काय होतंय ना, लोक ChatGPT पण वापरायला लागलेत. मी बघतोय आता काही जण ChatGPT वापरत आहेत त्यांना बेसिक्स सुद्धा. ह्या ChatGPT सारख्या
ए आय टूल्समुळे माणसांचा एकलकोंडेपणा वाढेल असं वाटतं? प्रचंड प्रमाणात, वाढेल? खूप जास्त. कारण कारण तो उत्तर देतोय रे, तो रितसर तेच गप्पा ना. मारतोय. कारण मग त्या गोष्टीसाठी तरी मी आधी माणसाकडे जायचो रे. आईला हा डायलॉगच आता बंद म्हणजे. म्हणजे मला कोणाशी तो तरी व्हर्च्युअल फ्रेंड्स सारखंच. आता व्हर्च्युअल लग्नही व्हायला लागलेत. म्हणजे मी हा म्हणजे ते मजेशीर भाग येतो त्याच्यात आता नकोच, म्हणजे तो मानसिक रोगच झाला एका प्रकारे. पण ही जी गरज होती ना, की आता समजा आपण दोघं गप्पा मारतोय, ही कुठेतरी माझीही गरज आहे ना, की मला हे कुठेतरी शेअर करायचं आहे. हां, मलाही आणि आपणही भेटलो त्या बरोबर. म्हणजे पॉडकास्ट पूर्वी सुद्धा हां, आपण. ती जी ओढ आहे, ही ओढच जर गेली तर? जे मगाशी मी म्हणत होतो, की मला एखादं उत्तर सापडल्यावरती होणारा जो आनंद आहे, हाच निघून गेला तर किंवा तो जातोय रादर. आणि आता जी पिढी आहे, त्या पिढीला कदाचित हेच बरोबर असंही वाटतंय. हं. तर त्यांचंही काही चुकीचं नाही. So तो थोडासा थोडासा नाही, तो बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे आणि म्हणून एआय कुठे वापरा, ह्याच्यापेक्षा एआय कुठे वापरू नका, हे जास्त गरजेचं आहे. हां. हा खरा ॲक्च्युअली खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ए-आय वापरा, ए-आय वापरा हे जे काही चालू झालंय, त्याच्याऐवजी ए-आय कुठे वापरू नका. हे ॲक्च्युअली प्रचंड गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. कारण याच्यातनं आपल्याला जे काही आपण म्हणूया साइड इफेक्ट्स, बरोबर. हे साइड इफेक्ट्स हां, खूप म्हणजे अगदी साधं उदाहरण देतो, की सी-बी-एस-ईला पहिलीपासून एआय आहे. पहिलीपासून ए-आय हे आहे. आहे. हां. आणि मला आनंद आहे. म्हणजे व्हेरी हॅपी की पहिलीपासून एआयची तोंडओळख तरी होते. तो सिलॅबस मागास आहे, तो चांगला करता येईल, ते सोडून द्या. म्हणजे त्याच्यात मी आता जात नाही. पण खूप उत्तम, म्हणजे स्तुत्य उपक्रम. पण म्हणून माझ्या होमवर्कसाठी मी एआय वापरावा याचा मी प्रचंड विरोधात आहे. हं. दोन्ही गोष्टी कंप्लीटली वेगळ्या आहेत. एआय शिका, पण कुठे वापरायचं नाही हेही तितकं गरजेचं आहे. म्हणजे मी जे वर्कशॉप्स घेतो ना, त्यात हा पायंडा कायम आहे. मी 10वीच्या खालच्या कोणालाही घेत नाही. बरं, बरं. म्हणजे पैसे भरत असतील तरीही मी ॲडमिशन देत नाही. कारण तिथपर्यंत तुम्ही शिकूच नका. तुम्ही अभ्यास करा. तुम्ही स्वतः हातानं गणित सोडवा. स्वतः हाताने ते केमिकल इक्वेशन सोडवा. ते जर गिरवलं नाही तर कुठेतरी पुढे येईल. पण नंतर 11वी नंतर तुम्ही बाकी जी कुठली शाखा निवडाल त्याच्यातलं एआय शिका ना, काही हरकत नाही. पण 10वीच्या आधी खरंच शिकू नका. शिकू नका म्हणजे एआय टूल्स वापरायला जाऊ नका. त्याच्या प्रोग्रामिंग किंवा त्या ज्या काही 10 गोष्टी आहेत त्या तुम्हाला जेवढ्या सिलेबस पुरत्या आहेत तेवढ्या खरंच सफिशियंट आहे. टेक्स्च्युअल नॉलेज पुरते जेवढ्या गरजेच्या आहेत. खरंच, खरंच गरजेचं आहे. पण ना हे काय होतं ना, की 3रीत असल्यापासून आमचा मुलगा रोबोटिक्समध्ये आहे. 1लीतच माझ्या मुलांनी प्रोग्राम बनवले. ठीक आहे, म्हणजे काय ठीक आहे, माझा थोडासा विरोध आहे त्याला, की मी नंतर विचारतो, की त्याला गाता येतं का? नाचता येतं का? चित्र काढता येतात का? हसता येतं का? हं. या बेसिक गोष्टी की जे ए-आय देऊ शकणार नाहीये. कधीच नाही. आज नाही, कधीच नाही. नाहीच ते देऊ बालपण शकणार. नका ना काढून देऊ. ते राहू दे ना. हां. ते करू देत. तो कधीतरी हे शिका. त्याच्याबद्दल अनभिज्ञ ठेवू नका. पण त्याच्यावरती ते बिंबवू नका. त्याला म्हणजे हे बऱ्याचदा रे, म्हणजे रोज मला एक तरी WhatsApp असतोच. कारण आता असंख्य पेपरमध्ये माझे वीकली मी कॉलम लिहितो. तर दरवेळी आणि मी जाणून-बुजून प्रत्येकाखाली माझा फोन नंबर देतो. कारण मला हवं असतं लोकांना त्याचं काय वाटलं आणि आनंद कौतुक करायला किंवा शिव्या घालायला लोकं बिनधास्त फोन करतात. हां, म्हणजे कळालंय नाही वगैरे, वगैरे असा काही संबंध नसतो. ते करतात. तर मी तर प्रत्येकाला आणि एक तरी असा असतो, की माझा मुलगा 4थीत आहे. एआय मधलं काय शिकू? म्हटलं काहीही नका शिकू. 8वीत आहे. काय करू? काही नका करू. 10वीच्या खालच्यांना तुम्ही खरंच शिकवू नका. तुम्ही पालक म्हणून तुम्ही शिका, काही हरकत नाही. पण 10वीच्या खालच्या मुलांना खरंच शिकवू नका. त्यांना ते जे काय त्यांचं अभ्यासपुरतं जे काही आहे तेवढं सफिशियंट आहे. 11वी नंतर या गोष्टी हे आहेत. आता ह्याच वाक्याचा लोकं विपर्यास कसा करतात? अहो तुम्हीच म्हणता ना मग एक्सपोजर द्या. तर माझा मुद्दा आहे, की त्यांच्या आधी तुम्ही पालक म्हणून तुम्ही घ्या ना एक्सपोजर. तर तुम्ही खालपर्यंत आणाल. तुम्हाला असं आहे, की नाही, नाही मी नाही शिकणार. हां, माझं सगळं झालं आता. आता मी नाही काही शिकणार. हो, आता मला काय करायचंय? बरोबर. मग तुम्हाला त्याच्याहून जास्त गरज आहे. कारण तुम्ही जे काय करता तुम्ही अजून नोकरी करताच ना. तिथे तुम्हालाही लाथ पडू शकते. हे मला त्यांना सांगायचं असतं आधी, की त्याच्या आधी तुम्ही शिका. तो 10-11वी नंतर तो शिकेलच. म्हणजे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एज, इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ फील्ड हे प्रत्येकाने आवश्यक आहे आणि पर्याय मनाची नाही. खुणगाठ बांधली पाहिजे, की ए-आय शिकलंच पाहिजे. त्याला पर्याय नाही. ए-आयला पर्याय नाही. म्हणजे आपण किती जरी म्हणलं तरी
त्याच्या लिमिटेशन्स आपण ओळखूनच वागायचंय की ही कांट टीच यू हाऊ टू इमोट. कधीच नाही. तो इमोट करायला नाही शिकवू शकत. आणि ती शांता शेळकेंची एक ओळ मला फार आवडते. हां. अशा म्हणायच्या की कविता लिहिताना कागदावर पेन ठेवेपर्यंत कविता माझी आहे, ती आपली असते. हो हो. पण पुढे काय होईल ती यक्षिण आहे, ती काहीही करू शकते. आणि ती तुलाही तो अनुभव किंवा प्रचिती आली असेल, समजा तू गातोयस किंवा लाईव्ह काहीतरी सादरीकरण करतोयस, हो अचानक काहीतरी खूप वेळा, घडतं खूप आणि वेळा. अरे हे माझ्या तोंडून कधी झालं. हो हो हो. आता हे अध्यात्मपर्यंत मी अजून पोचायचं म्हणजे माझ्या स्वतःच्या जडणघडणीत, पण ते जे काही आहे की ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणूयात हो, किंवा हो. अजून काही शब्द त्याला वापरूयात, ते इथे नाहीच येऊ शकत ना. नाही नाही नाही. किंवा मजेने मी ते म्हणतो की ज्याला मुळातच हार्ट नाही त्याचा हार्ट ब्रेक कसा होईल आणि तो त्या हार्ट ब्रेकची कविता कशी लिहिल. तसं ते सगळं आहे. त्यामुळे Right, right, ते right. इमोशन्स तुमचे आणि माझेच आहेत, ते तर आपल्या पुरतेच राहू देत ना. राईट. सो मला माहीत नाही आता तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, काय वाटलं. काही लोकांना हा अगदीच खूप बेसिक वाटेल की अरे काय, पण असं नसतं. बेसिक गोष्टीच आपल्या पक्क्या होण्या खूप गरजेच्या असतात. आपल्याला खूप येतं या भ्रमातच आपण बऱ्याचदा असतो. आणि किंवा दुसरी एक बाजू असते की मला काय करायचं त्याच्याशी, हा एक असतो. तर हा फक्त अवेअर करण्याच्या दृष्टीने आम्ही दोघं गप्पा मारत होतो. आणि तुम्हाला जर तुमची गरज वाटली आणि तुम्हाला असं वाटलं की ह्याच्याबद्दल आपण अजून डीपली बोलू, डीप फेक असा एक विषय पण बऱ्याचदा येतो. या शब्दातच अर्थ आहे खरं. अजून आपल्याला काही तुम्हाला जर त्याच्यावर डीपली बोलायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आम्ही पांगारकर इज रेडी टू कम अँड डिस्कस. काहीच हरकत नाही. कधी पण आपण गप्पा मारू शकतो. तुमची रिक्वायरमेंट सांगा, ही तुमची पाहिजे अर्ज की हा विषय पण आपल्याशी बोलूयात, हा विषय पण या मंचावर घेऊयात, तर मजा येईल. नाहीतर मग काही पॉईंटच नाही हो. हे सगळं बेसिक येईल, मला सगळं येतं, ह्या भ्रमातच आपण राहायला नको. आपल्याला अपग्रेड व्हायचं आहे हा विचार ठेवून आपल्याला ए बरोबर नाही, ए आयच्या थोडंसं वरच आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी आम्ही इथे आला. आम्ही मजा आली. धन्यवाद. मी असं म्हणत नाही की थँक्यू वगैरे असं, पण आय रिअली तू थँक्यू म्हटलास तर मी म्हणेन की हे जीपीटीने लिहिलं होतं का. कारण सगळंच आता इतकं फॉर्मल झालंय ना. त्यामुळे नाही म्हणतोस म्हणजे तू माणूस आहेच अजून. नाही असंच चालू राहणार आपलं. आता तू आलास म्हणून असं नाही, पण आपली एक प्रथा आहे म्हणून की आपल्याशी काही माणसं जोडली गेली आहेत. जसं अमित लघाटेंचे लघाटे रिअल्टर्स आहेत, तसे आपल्याकडे अजून 2 जण जोडले गेलेत आपल्याशी. तर त्यांचे गिफ्ट्स मला तुला द्यायचे आहेत. एक आहेत आमोद दामले, त्यांचे ब्युटी प्रॉडक्ट्स आहेत, हर्बल प्रॉडक्ट्स आहेत, स्किन केअर आणि बाकीचे सगळे. तर त्यांच्यातर्फे आमोद दामलेंतर्फे चारुकोशा नावाचा त्यांचा ब्रँड. अरे वा वा, सुंदर. अमोद दामले, धन्यवाद. आणि दुसरं आहे स्वप्नगंधा कलेक्शन्स नावाचं दुसरा एक ब्रँड आहे आपला. पैठणी आणि बरंच काही असं तिचं नाव आहे त्या ब्रँडचं. आणि ती काय करते की तिचं नाव रुजुता गोखले, जी हे चालवते स्टार्टअप. तर ती पैठणीच्या ज्या वस्तू आहेत, पैठणीपासून बनवलेल्या त्या वस्तू गिफ्ट आर्टिकल्स म्हणून करते. कॉर्पोरेट गिफ्टिंगला पण उपयोगी पडेल. पण तू ऑथर असल्यामुळे तुझ्यासाठी वही. अरे क्या बात. वा वा, मनोगत माझ्या मनीचे. थँक्यू सो मच रुजुता. आणि मला आवडती गोष्ट दिलीस त्याबद्दल थँक्यू. सो या गिफ्ट्स देण्यामागे एकच उद्देश आहे. आपली मंडळी खूप छान छान गोष्टी करतात, खूप चांगले ब्रँड्स करतात, स्टार्टअप्स आहेत, ते प्रमोट होणं हे सुद्धा आपलं काम आहे. सो मजा आली. तुला कसं वाटलं सांग. हे साधं सुधं चॅनल आहे आपलं. नाही, साधं सुधं असलं तरीही त्याच्या मागचा तुझा विचार खूप चांगला आहे आणि तो गहिरा आहे. ह्याच्या मागचे तुझे कष्टही आहेत आणि खूप मजा आली मला गप्पा मारताना. कारण वरवरती जरी औपचारिक तू वागत असलास तरी अनौपचारिकपणा दाखला होतास, त्याच्याबद्दल धन्यवाद. मी फक्त कॅमेराच्या सगळ्या नॉर्म्समध्ये बसावं म्हणून जरा थोडा जपून बोललो. अदरवाईज आपण गप्पा मारताना आपण आणखी मोकळेपणाने असतो.
एनिवे खूप छान वाटलं आणि तुझी पण डिटेल्स आपण हो. डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. लोकांना काही प्रश्न असतील किंवा लोकांना काही तुला कॉन्टॅक्ट करायचं असेल की जे तुला आवडतं ते आपण देणारच आहोत. आणि तू पुन्हा पुन्हा यावंच, गप्पा मारायला त्यांची रिक्वायरमेंट असेल तर आपण नक्की भेटूयात. नक्की. थँक्यू. थँक्यू.